साठविला हरी साठविला हरीची ही हृदय मंदिर, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हता मग कैची भय चिंता, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरवणे दिवरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं, स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं. विचगोच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं, अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं. करादविन्देन पदादविन्दं, मुखादविन्देन विनिवेशयन्तं. वटशपथशक्तिशयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु दुःखया दान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्यतानंद विधाय भक्ति, विलोकितोयन समाधिराजं. वैराग्यमोघं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसागुरुं. नमामि जोगं शिरसागुरुं. नमामि जोगं शिरसागुरुं. भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता प्रस्तुत केलेला अभंग वैराग्य रागरथित सकलकंठ भूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हा येथे यावत मानव मात्राच्या पाठीमागे लागलेलं जन्ममरण परंपरेचं भयंकर भयावह दुर्धर असं जे दुःख आहे, त्यातून बाहेर पडण्याचा एक स्तुत्य सर्वांना कळेल, रुचेल, पचेल आणि झेपेल असा एक उपाय प्रतिपादन करत असताना तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर आरंभी ठेवतो. माऊली म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय बोलतात, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. त्याला थोडं मला लागतं साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरवली दिवरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. तर जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये तुम्हा सर्वांच्या पाठीमागे लागलेली जन्म मरण परंपरेची दुर्धर भयंकर भयावह असणारी जी परंपरा आहे, यातून बाहेर पडण्याचा उपाय प्रतिपादन करत असताना तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हा अभंग आहे. आता पहिले 2-3 प्रश्न पार्श्वभूमीमध्ये अभंगामध्ये आपला सर्वांचा प्रवेश व्हावा म्हणून मी बोलतो. प्रश्न असा आहे, ही जन्ममरण परंपरा कोणाच्या पाठीमागे लागली हे ध्यानात ठेवायचं बरं का श्रोत्यांनी. पहिला प्रश्न आहे, कोणाच्या पाठी लागली. दुसरा प्रश्न आहे, केव्हापासून लागली. आणि तिसरा प्रश्न आहे, सुटण्याचा उपाय काय. या 3 प्रश्नाचे उत्तर कळणं म्हणजे अभंगाचं प्रवेशद्वार खुलं होणं. विठ्ठल तर त्यातला पहिला प्रश्न काय, मग गेला तुम्ही विसरून. चला मी एकदा पुन्हा सांगतो. पहिला प्रश्न आहे, कुणाच्या पाठीमागे लागली. दुसरा प्रश्न आहे, केव्हापासून लागली. आणि तिसरा प्रश्न आहे, सुटण्याचा उपाय काय. अगदी सोपं करतो. पहिला प्रश्न माता वर्ग ध्यानात ठेवतील, ह्या छोट्या छोट्या बालिका. दुसरा प्रश्न आपले ही इकडले पुरुष मंडळी ध्यानात ठेवतील. तिसरा प्रश्न आमचे टाळकरी ध्यानात ठेवतील. म्हणजे आपल्याला कळायला सुलभ पडेल, पटकन पुढे जातो. तर पहिला प्रश्न आहे, कुणाच्या पाठीमागे लागली. एक शब्द ध्यानात ठेवायचा, कुणाच्या. काय काय, कुणाच्या. दुसरा आहे, केव्हापासून. आणि तिसरा आहे, सुटण्याचा उपाय काय. तर पहिला प्रश्न काय, कुणाच्या पाठीमागे लागली. दुसरा प्रश्न काय, केव्हापासून लागली. छान. आणि तिसरा प्रश्न काय, सुटण्याचा उपाय काय. तर पहिला प्रश्न काय,
कुणाच्या पाठीमागे लागली? पुत्र आहे सर्वांच्या पाठीमागे लागली. बरोबर की नाही? कारण आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. येत नाही उरो आले अवतार येईल ते पामर जीव किती. काय आहे? 9वी मर गए 10वी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी जमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडका बे. आणखी एक संतांचं प्रसिद्ध वचन आपण सर्वजण ऐकून आहोत. ते वचन असं आहे की आजा गेला पंजा गेला बाप म्हसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अर्थात सर्वांच्या पाठीमागे लागले. आमचे गुरुदेव शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, तमाम आपला वारकरी संप्रदाय एका वटवृक्षाच्या छायेला आज आहे. ते म्हणजे शांतीब्रह्म बाबा. बाबा म्हणत असतात ही परंपरा कुणाच्या पाठी लागली? घराघरातले उंदर असतील, महाराष्ट्रातले देवेंद्र असतील, भारतातले नरेंद्र असेल आणि स्वर्गातले इंद्र असेल, प्रत्येकाच्या पाठीमागे लागले. म्हणजे प्रत्येकाला मारावं लागतं. अगदी अश्वत्थामा बलिव्यासो हनुमान विभीषण कृप परशुरामस्य सप्तैती चिरजीवेना 7 चिरंजीव जर सोडले तर प्रत्येकाला इथे मरावं लागतं. औपजल्या पिंडा मरण सांगाते असं म्हटलेलं आहे. किंवा जातस्य ध्रुव मृत्यू भूम जन्म मृतस्य तस्माद परिहरियर्थे नत्वं सूची तुमरहसी अशी भारतीयाचा धर्मग्रंथ गीता माता आपल्याला सांगते. याचा अर्थ कोणाच्या पाठीमागे लागली? उत्तर आहे सर्वांच्या लागली. तुमचा प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न काय होता आपला? धन्यवाद. केव्हापासून लागली? आता केव्हापासून लागली असं जर तुम्ही विचार केला तर याचं उत्तर श्रुती स्मृती पुराण संवेदी दान साई शास्त्री. कारण 18 पुराणे हविषी गाती. 4 वेदामध्ये 6 शास्त्रामध्ये आणि 18 पुराणामध्ये. 4 वेद कोणते? ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद. 4 वेद. 6 शास्त्र कोणते? 6 आस्तिक दर्शनकार सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आणि 18 पुराण कोणते? एक श्लोक आहे त्याच्यात 18 पुराणाची नाव आहे बघा. म द्वयम भ द्वयम ब त्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणाने कुस्कम गारुडीमेवच. त्याच्यामध्ये म द्वयम म्हणजे म अक्षरापासून सुरुवात होणारे 2 पुराण. बोला मोजा बरं का बरोबर. मत्स्य मार्कंड्य. भ द्वयम भविष्य भागवत. ब त्रयम ब्रह्मवैवर्त ब्रह्मांड. आणि व चतुष्टयम वराह वामन विष्णू वायू. नालिम पाग्नी ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, प म्हणजे पद्म, आ म्हणजे अग्नी आणि कुस्कम गारुडे मिळतो. कु म्हणजे कुर्म, क म्हणजे स्कंद आणि गारुडे येवाचे म्हणजे गरुड. किती झाली मोजली का तुम्ही? हो वा किती झाली? अरे वा टाळ्या वाजव लेकरं करता एकदा. छान. म्हणजे एवढ्या तत्परतेने मोजलीत आनंदाची गोष्ट आहे. अशी किती पुराण आहेत? 18 पुराण आहेत. म्हणजे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. पुराती नवमिती पुराणम. त्याच्या पुराणामध्ये 3 प्रकार आहेत. काही उपपुराण आहे, काही पुराण आहेत आणि काही एक महापुराण आहे. आता पुराणाची अत्र सर्ग विसर्गश्च स्थान पोषणभूतय असे एकंदर 10 लक्षण आहेत. त्या 10 लक्षणातले 5 लक्षण ज्याच्यात असतात त्याला पुराण म्हणतात. 5 पेक्षा कमी लक्षण असले की त्याला उपपुराण म्हणतात आणि 10 लक्षण युक्त असतं त्याला महापुराण म्हणतात. आणि असं एकच आहे श्रीमद भागवत महापुराण. तुका काय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. असं जे महापुराण श्रीमद भागवत महापुराण असेल, 4 वेद असेल, 6 शास्त्र असेल, या सगळ्यांनी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं काय दिलं म्हणाल? दुसरा प्रश्न काय? केव्हापासून लागली? तर त्या दुसऱ्याच प्रश्नाचं उत्तर 4 वेदांनी, 6 शास्त्रांनी, 18 पुराणाने, 10 उपनिषदाने. 10 उपनिषद कोणती? उपरी 10 उपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे ते कुसुमी मुगटी सुगंधी शोभती भली. मग 10 उपनिषद मोजा आता. केन कठ मुंड मांडुके ईशान्य बृहदारण्यक ऐतरे तैतरे छांदोग्य प्रश्न झाली की बरोबर 10. अशी 10 उपनिषदामध्ये, 4 वेदामध्ये, 6 शास्त्रामध्ये, 18 पुराणामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात दिलेलं आहे आणि तो शब्द आहे अनादि. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनादि म्हणजे काय? तर अनादि शब्द न आदि अनादि, अनआदि अनादि. ज्याच्या आधी सांगता येत नाही त्याला अनादि म्हणायचं. मला वाटतं मागे एकदा एक कीर्तनाला मी इथे आलो त्याही वेळेला मला लक्ष्मण महाराजांनी सेवा सांगितली, त्याही वेळेला सांगितली, आजही सांगितली. त्यावेळेला मी मागे एक प्रश्न उपस्थित केला होता, कदाचित तुमच्या ध्यानात असेल नसेल. तर त्यावेळेला आपण बोललो होतो कोंबडी आधी की अंडा आधी. आठवतं कोणाला? अरे वा. मग कोंबडी आधी की अंडा आधी? पटकन बोल बरं बाळा. तुझं नाव काय? बंधवाला बोलत हा माळ पण आहे तुझ्या गळ्यात? अरे वा छान. पण बघितलं तर आहेत ना तू? प्रयोग करण्यात काही कारणच नाही कारण माळ गळ्यात असल्यामुळे. पण मग कोंबडी आधी की अंडा आधी? पटकन बोल बघू. कोंबडी आधी. पण ती कुठून आली?
बघा कोणी उत्तर द्या, देता येत नाही. माऊलीची उभी सांगतो, हे माझ्या मनाचं बोलणार नाही. माऊली याला अनाजी सांगत असताना बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाय, ऐसिनी कल्प कोडी जाय तरी जाती न नसे. बीज आधी का वृक्ष आधी? तर वृक्ष आधी म्हणाल तर आला बीजातून, बीज आधी म्हणाल तर दिलं वृक्षाने. म्हणजे याच्यातला आधी जसा सांगता येत नाही, त्याला अनादी म्हणतात. अनआदी अनादी. आणि त्या अनादीमध्ये दोन प्रकार पडतात. किती प्रकार? दोन प्रकार. एक प्रकार आहे स्वरूपाने अनादी आणि दुसरा प्रकार आहे प्रवाह रूपाने अनादी. आता कशाला स्वरूपाने अनादी म्हणतात आणि कशाला प्रवाह रूपाने अनादी म्हणतात, सोपं करून बोलण्याचा प्रयत्न करतो. स्वरूपाने अनादी त्याला म्हणतात ज्याचा आधी आपल्याला कधीच सांगता येत नाही, ज्याची उत्पत्ती होत नाही, त्याला स्वरूपाने अनादी म्हणतात. अशा 6 गोष्टी आहेत. कोणत्या? एक ब्रह्म, 2 माया, 3 या दोघांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध, 4 जीव, 5 ईश्वर आणि 6 यांचा असणारा औपाधिक भेद. किती गोष्टी झाल्यात? 6 गोष्टी झाल्यात. अशा 6 गोष्टी ह्या स्वरूपाने अनादी आहेत. म्हणजे ज्यांची उत्पत्ती होत नाही, ते जन्माला येत नाही, म्हणून त्यांना स्वरूपाने अनादी म्हणतात. आणि प्रवाह रूपाने अनादी कोण आहे? तर ही सृष्टी ही प्रवाह रूपाने अनादी आहे. म्हणजे याचा उत्पत्ती होत नाही असं नाही, पण पहिली उत्पत्ती कोणाची हे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल पहिली उत्पत्ती कोणाची हे सांगता न येणं याला प्रवाह रूपाने अनादी म्हणायचं. आताच म्हटलं ना आपण, बीज आधी वृक्ष आधी सांगता येत नाही. तसं हे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाये मुरारे भज गोविंदम गोविंद भज मूढमते. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळशिया. किती जन्मापासून आपल्या पाठीमागे हा फेरा लागला सांगता येत नाही. एक कबीरदासजीचा दोहा आहे, लखचौऱ्यांशी फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया, 2 दिन गये सटर फटर में फिर 84 आया. योग्य निर्णय घेतला नाही म्हणजे नराचा नर न होताना नराचा खर झाला, तर मग पुन्हा संसाराचा फेरा ठेवलेला आहे. आणि नराचा नारायण झाला तर मग संसार फेऱ्यातून तो मुक्त आहे. याचा अर्थ कोणाच्या पाठीमागे लागली? तर उत्तर भेटलं सर्वांच्या. आणि केव्हापासून लागली? तर उत्तर आहे अनादिकालापासून. त्याच्यात 4 प्रकार. विठ्ठल विठ्ठल. त्या अनादीमध्ये 4 प्रकार आहेत. एक अनादीतला प्रकार आहे, त्याला म्हणतात अनादी अनंत. दुसरा प्रकार आहे साधी शांत. तिसरा प्रकार आहे अनादी शांत आणि चौथा प्रकार आहे साधी अनंत. किती झाली? 4 प्रकार. कोणी ध्यानात ठेवली? मग तर माझं उत्तर आहे कोणीच ठेवली नाही, आहे की नाही? तर मग आता सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. कारण घरी गेल्याच्या नंतर किमान आजचे दिवस तरी काय कुठे गेला होता तर कीर्तनाला काय म्हटले महाराज, तुका म्हणे काहीतरी म्हणत होते असं म्हणायला नको. काहीतरी एखादा प्रकार जर आपल्या ध्यानात राहिला तर घरच्यांना आनंद वाटेल, अरे वा कीर्तनाला आलेत आणि नळी कुंकली सोनारी इकडून तिकडे गेले वारे असं झालं नाही, काहीतरी 2 शब्द घेऊन आले, आता त्यांनाही आनंद वाटेल, आपल्यालाही समाधान वाटेल. म्हणून मी 4 प्रकार सांगतो, ते ध्यानात ठेवायचे. आणि नसेल शक्यता आणखी पहिल्यासारखं आपण असं करू ना, कुठल्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे आपला. आता पहिला प्रश्न काय होता? कुणाच्या? उत्तर काय भेटली? सर्वांच्या. दुसरा प्रश्न केव्हापासून? उत्तर आहे अनादिकालापासून. त्याच्यात किती प्रकार करायचे आपल्याला? 4. मग मी पहिला प्रकार सांगतो. पुन्हा इकडे 1 2 टाळकरी वृंद 3 आणि चौथा प्रकार फार झालं तर मी ध्यानात ठेवतो, चालेल ना? चला, पहिला प्रकार आहे अनादी अनंत. काय बाळांनो? महिला मंडळ तुम्ही बोलला तर काही रागवणार नाही बरं का तुमच्यावर कोणी, सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. काय पहिला प्रकार? अनादी अनंत. धन्यवाद. दुसरा प्रकार आहे साधी शांत. काय बरं? साधी शांत. ज्येष्ठ मंडळी बोललात तर देव नाराज होणार नाही. तुम्हाला तुमच्या मिसेसचं नाव घ्यायला सांगितलं तर तुम्ही आनंदाने घेतात. टाळ वाजे, मृदंग वाजे, झांज वाजे, झनाना, आमच्या घरचीच नाव घेतो, रामकृष्ण हरी म्हणा, आहे ना? मग ते नाव जर इतक्या आनंदाने घेता तर हे विसरलं तर देव काय आपल्यावर रागवणार? हे बोलला तर रागवणार नाही. बाळांनो, पहिला प्रकार काय? अनादी अनंत. धन्यवाद. दुसरा प्रकार काय मग? नाही, साधी शांत. काय? साधी शांत. ध्यानात ठेवायचं. आता विसरायचं नाही. कुठपर्यंत? पुढच्या वर्षीपर्यंत विसरायचं नाही. याचा अर्थ पुढच्या वर्षी विसरून जायचं असं त्याचं करायचं नाही, पण विसरायचं नाही. किमान पुढच्या वर्षीपर्यंत विसरायचं नाही. पहिला प्रकार अनादी अनंत. दुसरा प्रकार साधी शांत. छान. तिसरा प्रकार टाळकरी वृंद. बरं का? शत्रुघ्न महाराज तुम्ही भूमिका पुढाकार घ्या, जरा माईक जवळ या, आहे ना? आणि तिसरा प्रकार आहे अनादी शांत. मोठ्याने बोलायचं काढले म्हणजे अनादी शांत. आणि चौथा प्रकार आहे साधी अनंत. किती झाली? 4 प्रकार. नाही, चौथा प्रकार हे ओंकार मारलं मोकळं कशाला ठेवायचं? त्यांच्याकडे ठेवू ना. इकडे पहिला
अनादी अनंत वा साधी संत अनादी संत आणि साधी अनंत काय मोठ्याने जरा येऊन केलं ना गणेश भाऊ यांना पोळी कमी वाढली तुम्ही जरा आहे ना साधी अनंत चला 4 प्रकार झाले पहिला प्रकार कळालो काय अनादी अनंत पहिले अनादी काय अनंत काय साधी काय शांत काय 4 शब्द आपण लक्षात घेऊ म्हणजे आपल्याला प्रकार लक्षात येईल अनादी कशाला म्हणतात तर अनादी शब्दाचा अर्थ आताच म्हटलं आपण अनआदी अनादी ज्याचा आधी सुरुवात सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं अनादी आणि अनंत कशाला म्हणायचं न अंत अनंत ज्याचा अंत होत नाही अंत सांगता येत नाही शेवट सांगता येत नाही त्याला म्हणायचं अनंत दुसरा प्रकार आणि साधी कशाला म्हणतात आदीने सह साधी ज्याचा आधी आरंभ सुरुवात सांगता येते त्याला म्हणायचं साधी आणि संत कशाला म्हणतात अंतेन सह संत ज्याचा अंत होतो त्याला काय म्हणायचं संत किती प्रकार झाले शब्द ही 4 वा मग सुरुवात सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं अनादी शेवट सांगता येत नाही म्हणायचं अनंत सुरुवात सांगता येते साधी आणि शेवट सांगता येतो संत आता मी बोलतो एकदा बोलाल पहिला सुरुवात सांगता येत नाही काय अनादी अरे वा हे लेकरा करता काय आवाज आहे तुम्ही बोलत तर नाही पण ते बोलतात त्यांना तरी दाद द्या पहिला प्रकार सुरुवात सांगता येत नाही अनादी शेवट सांगता येत नाही अनंत छान सुरुवात सांगता येते साधी होय 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 जय हो आणि शेवट सांगता येतो वाजवा वाजवा काय वाजवा लेकरा करता अरे हे आपल्या भारतीय संस्कृतीत वैभव आहे हे लेकरं जर आज घेतले नाही वाह्यात कधीच जाणार नाही आणि खरं तर बघा काय साठीन बुद्धी नाठी आपण म्हणतो एकदा वय उलटल्याच्या नंतर किती प्रवचन ऐकले किती प्रवचन ऐकले तर त्यांच्यात फार सुधार होतो असं नाही आणि किती तमाशे पाहिले तर ती बिघडतात असंही नाही पण बिघडण्याचं किंवा सुधारण्याचं वय तारुण्य आहे बालपण आहे आणि कौमारे आचरित प्रज्ञान धर्मान भागवतानी तारुण्यात परमार्थ केला पाहिजे बाल वयात परमार्थ केला पाहिजे त्यावेळेला जे संस्कार रुजतात ते अंतकरणाच्या 7व्या कापात ते कायमची राहतात ती लेकर वयात कधी जात नाही मग पहिला प्रकार अनादी दुसरा अनादी अनंत साधी संत अनादी संत साधी अनंत किती प्रकार झाले 4 प्रकार वा तर पहिला प्रकार काय मग अनादी अनंत अनादी म्हणजे ज्याची सुरुवात सांगता येत नाही त्याला काय म्हणतात अनादी शेवट सांगता येत नाही त्याला म्हणतात अनंत असा अनादी अनंत कोण असा पहिला प्रश्न आहे ना उत्तर आहे भगवंत ध्यानात ठेवायचं अनादी अनंत कोण भगवंत कस का बरं का भगवंत अनादी अनंत आहे कारण भगवान परमात्मा कधीपासून आहे सांगू शकतो का आपण कोणी आपल्या किती पिढ्या नव्हत्या तेव्हापासून परमात्मा आहे अगदी संतांचं प्रसिद्ध वचन आहे पहिले कोठेची नवते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते काही कानोबा तेरे तेरे दे 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 पहिले कोठेची नवते काही सूर्य तारा नाही अवघे शून्य होते कानोबा तेरे तेरे पहिले कोठीचे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पायी कानोबा तेरे तेरे ते पण ते तत्व होतं की नाही म्हणजे परमात्मा पूर्वी होता बोला आज आहे आपण देव कोणी पाहिला का नाही पण देव नाही का आहे का देव आहे अहो दुधाचं तूप दिसत नाही पण नाही का आहे वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर दिसत नाही पण नाही का आहे फुलातला मकरंद दिसत नाही पण नाही का आहे जमिनीतलं पाणी दिसत नाही पण नाही का आहे तसा जगातला देव दिसत नाही पण नाही का आहे पण मग आता जमिनीतलं पाणी पाहायचं असेल तर विहीर खोदा किंवा बोर घ्या वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर पाहिजे असेल तर माईक मिक्सर कूलर हे एखादा हॅलोजन किंवा एखादं काहीतरी उपकरण जोडा म्हणजे त्या वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर आपल्याला पाहता येईल दुधातलं तूप पाहायचं म्हणायचं तर ज्ञानोबा म्हणतात ना मंथुनी नवनीता तैसे की अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग घुसळण करा दुधातलं तूप दिसेल तसं भक्ती करा जगातला देव दिसेल विठ्ठल याचा अर्थ काय तर परमात्मा पूर्वी होता आज आहे आणि पुढे राहणार आहे त्याची सुरुवात सांगता येत नाही म्हणून तो अनादी आहे आणि त्याचा शेवट होत नाही म्हणून तो अनंत आहे असा अनादी अनंत कोण उत्तर भेटलं तुम्हाला भगवंत पहिला प्रकार संपला अनादी अनंत कोण भगवंत दुसरा प्रकार छान साधी संत ज्याची सुरुवातही सांगता येते आणि शेवटही सांगता येतो
त्याला साधी सांगत असं म्हणतात. सुरुवातही सांगता येते, शेवटही सांगता येतो. बाळा तुझं नाव काय? तू इकडे बघायला लागला. तुझं नाव सांग ना. व्हॉट इज युअर नेम? साईराज. हा रामकृष्ण नाव ठेवले साईराज. पूर्ण नाव सांग ना. साईराज विलास रोडे कोरडे. बरोबर. तुझी बर्थडेची तारीख काय? घरी गेल्या राहिलं विचारून सांग पुढची वर्ष. हा त्याला मी कशा करता बोलतोय काय लेकराला कळालं पाहिजे. आपण दुसरा प्रकार काय केला? साधी संत. ज्याचा जन्मही होतो तो साधी आणि ज्याचा शेवट होतो तो संत. मग आपलं असं कोण? अनादि अनंत कोण म्हटलं बाळांनो आपण? भगवंत. तर साधी संत कोण? जंत जीव. तुम्ही आम्ही. आपल्या प्रत्येकाची उत्पत्ती होते आणि प्रत्येकाचा नाश होतो. आपली इच्छा नाही पण एक दिवस मरावं लागणं हे अटळ आहे. काही गेलेत, काही जाण्याच्या वाटेवर आहे आणि काही जाणार आहे. आपण काळाला विसरलो पण काळ आपल्याला विसरतो का? घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. बरं त्याचं बोलवून आल्याच्या नंतर काय चालतं? तुकोबऱ्या म्हणतात मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. आणि आपण बघा ना, सामान्य पद होतं का? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही सत्ता आहे. आणि संपत्ती म्हणाल तर भारतीय बँकाने पाश्चात्य बँका भरलेल्या आहेत. पण एवढं असूनही मग तेथे नसले काय, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे ते यमाज्ञा. काय आहे? सगळे वेटिंगला थांबू शकतात, सगळे वाट पाहू शकतात, सगळे आपल्याला थोडा वेळ थांबतील पण काळ कधी थांबत नाही. माऊली ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ही ही लोणीयाची उंडी घातली काळा नाळाचे तोंडी, माती पाक पाखडी तवे सरे. मातेला पंख फडफडायला वेळ लागेल तितकाही वेळ देवाचं बोलवून आलं की जाण्याकरता लागत नाही. याचा अर्थ असा आहे का साधी शांत दुसरा प्रकार कोण? जंत. अनादि अनंत कोण बाळांनो? भगवंत. तर साधी शांत कोण? जंत जीव. आणि तिसरा प्रकार होता आपला शत्रुघ्न महाराज अनादि शांत. छान. तुमचा प्रकार शेवटी सांगतो कारण आपल्याला अभंगातलं प्रवेशद्वार तो आहे. साधी अनंत. साधी अनंत कशाला म्हणतात? ज्याची सुरुवात सांगता येते पण शेवट सांगता येत नाही त्याला म्हणतात साधी अनंत. असे वेदांतामध्ये 4 अभाव आहे. किती आहेत? 4 अभाव. ऐका सर्वांनी. त्यातला पहिला अभाव आहे प्राग अभाव, दुसरा आहे प्रभूंचा अभाव, तिसरा आहे अन्योन्य अभाव, चौथा आहे अत्यंत अभाव. किती झाली? 4. मी एकदा नावं बोलतो, पुन्हा तुम्हाला जमलं तर बोला, नाही तर मी बोलायला उभाच आहे, मी बोलणारच आहे. पहिला प्राग अभाव, प्रभूंचा अभाव, अन्योन्य अभाव, अत्यंत अभाव. पहिला काय? प्राग अभाव. छान. दुसरा अत्यंत अभाव. ठीक आहे, सुटून पडला. आणखी दोन ध्यानात ठेवले काय पुष्कळ झालेत ना हो. 10 वर्ष आळंदीत गुरुचरणापाशी घासून सुद्धा लवकर माणसाच्या लक्षात येत नाही. 2 दिवसात बोलणं इतकं सोपं नाही ना. ते 2 मिनिटात बोलणं. ते बोलतायत लेकरं की आनंदाची बाब आहे. तर पहिला आहे प्राग अभाव, प्रभूंचा अभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. कशाला म्हणतात प्राग अभाव? ऐका. कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा जो अभाव त्याला प्राग अभाव म्हणायचा. आणि प्रभूंचा अभाव कशाला? कार्य उत्पन्न होऊन नष्ट झालं तर त्याला प्रभूंचा अभाव म्हणतात. आणि अन्योन्य अभाव कशाला? जसं आपल्याकडे मातेचं काय बनतात? मटका, त्याला घट म्हणतात संस्कृत मध्ये. मग मातेचा जो घट आहे तो घटाला शिंपी बनवतो, बरोबर की नाही? हो. आता फसलात. घटाला शिंपी बनवतो का कुंभार बनवतो? हा, मग आता शिंपी नाही, शिंपी कपडे शिवतो. घटाला कोण बनवतो? कुंभार बनवतो. मग कुंभार घटात कशाचा बनवतो? सोन्याचा, बरोबर की नाही? मग मातीचा कुंभार घट बनवतो पण तो घट उत्पत्तीपूर्वी घटाचा काय होता? अभाव होता. त्याला म्हणायचं प्राग अभाव. आणि घट उत्पन्न झाला, गावातला एखादा गेला तर त्याच्यात अंत्ययात्राला फिरवला, पहिले 3 त्याला काय छिद्र पाडतात, नंतर सोडून देतात, खाली पडतो, त्याला ध्वंस म्हणतात संस्कृतीमध्ये. प्रध्वंस अभाव झाला. मग त्याचा जो आहे त्याला म्हणतात प्रध्वंस अभाव. पहिला जन्माला आला येण्यापूर्वी अभाव तो प्राग अभाव. आणि जन्माला येऊन फोडला, फिडविला, घट फोडीला, चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली, त्याला म्हणतात प्रध्वंस अभाव. आणि तिसरा आहे अन्योन्य अभाव. अन्योन्य अभाव म्हणजे अन्याच्या ठिकाणी अन्याचा अभाव, त्याला म्हणतात अन्योन्य अभाव. आता इकडल्या माझ्या उजव्या हाताला माता वर्ग आहे ना, डाव्या हाताला पुरुष वर्ग आहे. मला सांगा, आपल्या स्त्रियामध्ये पुरुषामध्ये दोघाही मध्ये राहणारा एक समान धर्म, समान जाती कोणती आहे? ओंकार महाराज, मनुष्यत्व आहे. कारण आपण सगळ्याला काय म्हणतात? त्यांनाही मनुष्य म्हणतात, आपल्यालाही मनुष्य म्हणतात.
पण असा एक धर्म आहे का जो स्त्रियाच्या ठिकाणी आहे, पुरुषाच्या ठिकाणी नाही. आणि पुरुषाच्या ठिकाणी एक धर्म आहे, स्त्रियाच्या ठिकाणी नाही. तो कोणता? मी उत्तर दिलं शब्दात, कळालं तर घ्या, नाही तर सोडून द्या. स्त्रियेच्या ठिकाणी काय? स्त्रीत्व. स्त्रीत्व आहे म्हणून स्त्रिया म्हणतात, पुरुषत्व आहे म्हणून पुरुष म्हणतात. मग पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व आहे पण काही नाही, स्त्रीत्व नाही. स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीत्व आहे पण काही नाही, पुरुषत्व नाही. मग तुमच्या ठिकाणी स्त्रीत्वाचा भाव पण पुरुषत्वाचा अभाव, आणि आपल्या ठिकाणी पुरुषत्वाचा भाव पण स्त्रीत्वाचा अभाव. अन्याच्या ठिकाणी अन्याचा अभाव, त्याला म्हणतात अन्योन्य अभाव. चला तिसरा आणि चौथा आहे अत्यंत अभाव. अत्यंत अभाव कशाला म्हणतात? जो पदार्थ आपल्याला कधीच दिसत नाही त्याला अत्यंत अभाव म्हणतात. तुमच्या आई बापाची शपथ आहे, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. माऊली शपथ म्हणा. तशाला 3 शिंग असतात का 2 असतात? विठ्ठला विठ्ठला. आणि आकाशाला 3 फुलं असतात का 4 असतात? आता भानावर आल्यात. तशाला शिंग असतात का? मग पहिले कसल्या 2 लावले तुम्ही? तशाला शिंग नसतात. आकाशाला फुल नसतं, त्याला शतशृंग, खपुष्प, नरविशान यांचा माऊलीची ओवी आहे. वांझेची आलेका, कैची जन्मपत्रिका, नवे निळी भूमिका, के कल्पुपा. म्हणजे आकाशाला फुल नाही, तशाला सिंग नाही, मनुष्याला विशान नाही, याचा कोणता अभाव? याचं नाव आहे अत्यंत अभाव. किती झाली? 4 झाले. कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा अभाव, प्राग अभाव. कार्य उत्पन्न होऊन नाश झाला, प्रभूचा अभाव. स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीत्वाचा भाव, पुरुषत्वाचा अभाव, पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्वाचा भाव, स्त्रीत्वाचा अभाव, हा अन्योन्य अभाव. आणि वंध्यापुत्र शशीशृंगाधिकाचा अत्यंत अभाव. मी 4 अभाव कशा करता सांगितले? आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. तर पहिला प्रकार होता अनादि अनंत भगवंत, दुसरा प्रकार साधी शांत संत, आणि तिसरा प्रकार आहे अनादि शांत आहे ना. हा, मग यांचा चौथ्या प्रकारचं उत्तर देतोय ना आपण, साधी अनंत. मग साधी अनंत कोण? आता हे किती अभाव झाली? 4. तर त्याचा प्राग अभाव आहे ना, हा अनादि शांत आहे. अन्योन्य अभाव अत्यंत अभाव अनादि अनंत आहे, आणि प्रध्वंस अभाव साधी अनंत आहे. एकदा घट फुटला त्याचा ध्वंस जन्माला आला, पण त्या नाशाचा पुन्हा नाश होतो का? मेलेल्याला मारतं का कोणी? नाशाचा पुन्हा नाश होत नाही. मग तो नाश उत्पन्न झाला म्हणून साधी, पण त्याचा पुन्हा नाश होत नाही म्हणून अनंत. आता साधी अनंत कोणता अभाव आहे? प्रध्वंस अभाव. ठीक ना? साधी अनंत, आणि इकडे अनादि शांत. प्राग अभाव हा अनादि शांत आहे. घट उत्पत्तीपूर्वी घटाचा अभाव आहे. या भूतला ठिकाणी कल्पना करा, हे भूतल आहे, इथे घट आहे का? उतराय नाही. मग आत्र भूतले घटो असती, उतराय ना असती. मग आत्र भूतले घटो ना असती, मग घट या भूतला ठिकाणी घटाचा अभाव का भाव? काय ओमकार महाराज? घटाचा अभाव आहे. मग घटाच्या अभावाचा जर अभाव करायचा असेल तर कोणाचा भाव करायचा? घटाचा भाव. घटाचा भाव, घटाचा घट आणून ठेवला का घटाच्या अभावाचा अभाव झाला. त्याला म्हणतात प्राग अभाव अनादि शांत आहे. तसा आपला प्रश्न होता, जन्म मरण परंपरा कोणाच्या पाठी लागली? सर्वांच्या. केव्हापासून लागली? अनादिकालापासून. बरोबर ना? तर अनादीतला कोणता प्रकार? 4 प्रकार. पहिला अनादि अनंत कोण? भगवंत. अनादि शांत कोण? संत. साधी अनंत कोणता अभाव? प्रध्वंस अभाव. क्षमा करा, प्राग अभाव. साधी प्रध्वंस अभाव, साधी अनंत. आणि तुमच्याकडे अनादि शांत, ही जन्म मरण परंपरा. ही केव्हापासून पाठी लागली सांगता येत नाही, पण हिचा अंत करता येतो. आणि एक लक्षात घ्या, काही गोष्टी केव्हापासून आल्या, का आल्या, कशा आल्या, याचा विचार केला तर तुकोबऱ्या म्हणतात, विचार करीता वाया जाय काळ, 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 विचार करीता विचार करीता विचार विचार करीता करीता वाया जाय काळ, लटिकेची मूळ अजिते, लटिकेची मूळ, लटिकेची मूळ, लटिकेची मूळ, लटिकेची मूळ, मूळ अजिते, विचार करीता वाया जाय काळ, विचार करीता वाया जाय काळ, वाया जाय काळ, वाया जाय काळ, विचार करीता वाया जाय काळ. लटिकेची मूळ फजितीचे. काही गोष्टीचा विचार कधीच करायचा नसतो, काही गोष्टीचा विचार वर्षातून एकदा करायचा असतो, काही गोष्टीचा विचार जीवनात एकदा करायचा असतो, आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
करायचा नसतो. विष पेण्याचा विचार कधी करायचा? थोडस येंडू सल्पन कसं लागतं जरा बघू, विचार करावा का? कधीच करायचं नाही. काही गोष्टीचा विचार कधीच म्हणजे विष पेण्याचा विचार कधीच करायचा नाही. कारण जो पितो तो सांगायला राहत नाही. वाचला तरी तो नीट वाचत नाही. म्हणजे काही गोष्टीचा विचार कधीच करायचा नसतो. काही गोष्टीचा विचार वर्षातून एकदाच करायचा असतो. वर्ष श्राद्ध कधी करायचं? वर्षातून एकदा. त्याचं नावच आहे वर्ष श्राद्ध. वर्षातून एकदा करायचं असतं. काही गोष्टीचा विचार जीवनात एकदा करायचा असतो. शुभमंगल भारतीय संस्कृती आहे जीवनात एकदाच करायचं. ऐक नाही, आता एखाद्याची गचकलीच मध्ये नावीलाज असेल तसा राहू शकत नाही, मग द्वितीय केला तर मग त्याला नाव नाही. पण तो जीवनातून एकदाच करायचा असतो. पण एक विचार सतत करायचा असतो. आज ते रमृते कालम नैत वेदांत चिंतया को अहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किंवा अस्ति विचारस्य विदृशा भूयमाय. मी नेमका कोण आहे? मी आहे कोण? आहे मी हा कोण करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि हा विचार करायचा असतो कधी? सतत करायचा असतो. म्हणून तुकोबरा म्हणतात काळ सारा वाचिंतते एकांत वासी गंगा देवाचा पूजने प्रदक्षिणा प्रदक्षिणा तुळसी देवाचा पूजने काळ सारावा चिंतने. फक्त चिंतेत नको, चिंतनात काळ गेला पाहिजे. आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुराम गुरु आपले सद्गुरु विठ्ठल बाबा घोले ते म्हणायचे, बुवा जो चिंता करतो त्याच्या चमकाने, जो चिंतन करतो चमकतो. आपण चमकाव वाटत असेल तर चिंता करू नये, चिंतन करावं. आणि चमका निघावा वाटत असेल तर मग चिंता करा, चिंतन करू नका. विठ्ठल विठ्ठल चिंतन करावं. चिंतन काळ सारावा चिंतने. चिंतने सरी तो धन्य धन्य काळ. पण काही गोष्टीचे विचार कधीच करायचा नाही. कोणत्या गोष्टीचे विचार? कल्पना करा, दोन पुरुष रस्त्याने निघाले, मित्र निघाले. सायंकाळची वेळ आहे, अंधारी रात्र आहे, आमोश्याची काळी रात्र आहे. विचार सागराचा पाठ ऐकून निघाले खेड्यापाड्यात. नावही सांगू का? कडवंची माहिती ना, आपले अनिरुद्ध बाबा क्षीरसागर, त्यांच्याकडे विचार सागराचा पाठ चालतो. तर बघा तुम्ही, मग असे दोन जण विचार सागर ऐकून निघाले. पांदीचा रस्ता आहे, गावाच्या शेजारचा आहे. खेड्यापाड्यात आजूकही टॉयलेट काही ठिकाणी नाही. आणि असले तरी सगळीच लोक त्याचा अंगीकार करत नाही. ते म्हणतात बरी मोकळी हवा. आणि काही एकाला अतिसाराचा त्रास होता, अति घाईत तो होता. त्यांनी त्या रोडच्या कडेला पुष्पाचं विसर्जन केलं, तो निघून गेला. हे दोघं रस्त्याने चालले. एकाचा पाय त्या गरम फुलावर पडला, त्या फुलाची कुटुंबना झाली. याच्या पायात चप्पल नाही. तो इंद्रियाने निर्णय दिला, गरम नरम आहे काय आहे. ऐका, मी दृष्टांत विभत्स रसातला आहे, पण कशा करता सांगतो सिद्धांत लक्षात घ्या. त्याच्या पायात पडल्याच्या नंतर गरम नरम नेमकं काय असेल? त्याचा मित्र म्हटला काय असेल ते असेल, घरी जाऊ, थोडंसं नळ चालू करू, धुवून टाकू, मोकळे होऊ. तो म्हटला तसं नाही, विचार सागून ऐकून आलो, विचार केला पाहिजे. पण विचारात अविचार नको, हा विसरून गेला. काय असेल काय असेल काय असेल, तीव्र जिज्ञासू होता. पामर नव्हता, विषय नव्हता, जिज्ञासू होता आणि तीव्र जिज्ञासू होता. तो खाली वाकला, थोडंसं हातावर घेतलं आणि पुन्हा म्हणतो गरम नरम काय असेल. पण आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे. ज्ञानजनकाने ज्ञानेंद्रियाने, क्रियाजनकाने कर्मेंद्रियाने. ज्याने आपण कर्म करतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. पायाने दानेनं करतो, हाताने आदान प्रदान करतो, वाणीने शब्द उच्चारण करतो, गुदशिष्टाने मनमूत्राचं विसर्जन करतो. हे 5 कर्मेंद्रिय आहे. आणि ज्यांनी आपण क्रिया करतो ते कर्मेंद्रिय. ज्ञान होतं ते ज्ञानेंद्रिय. या चक्षुर इंद्रियाने रूपाचं ज्ञान होतं, श्रोत्र इंद्रियाने शब्दाचं ज्ञान होतं, घ्राण इंद्रियाने गंधाचं ज्ञान होतं, रसन इंद्रियाने कडू गोड खारट तुरट तिखट आंबट रसाचं ज्ञान होतं आणि तोग इंद्रियाने स्पर्शाचं ज्ञान होतं. अशी किती ज्ञानेंद्रिय झाली? 5 ज्ञानेंद्रिय. आता त्या तोग इंद्रियाने काय ज्ञान करून दिलं? गरम नरम एवढं. पण याच्या पुढे नाही. मग त्यांनी असं श्रोत्र इंद्रियाला विचारलं. आता ते हलू अजून पाहिजे, ते काय घुंगरू होतं का आवाज यायला? मग त्या श्रोत्र इंद्रियाने काही निर्णय दिला नाही. शेवटी त्यांनी या घ्राण इंद्रियाला विचारलं, बाबा रे तू तरी सांग हे काय आहे गरम नरम? तर ते घ्राण इंद्रिय रजेवर गेलं होतं. तुम्ही म्हणाल का? कारण ते गावरान तुपाने दोन्ही डब्बे भरलेली होते खचून, त्यामुळे त्याने काही निर्णय दिला नाही. मग आता शेवटी त्याच्यात तीव्र जिज्ञासू होता, श्रवण इंद्रियाने दिला नाही. बरं चक्षुर इंद्रियाला विचारलं, तू तरी सांग. पण ते चक्षुर इंद्रिय सुद्धा कधी साथ देतं? काय पाहिजे त्याला? तुम्ही जागेवर गेलात घरी, चक्षुर इंद्रियाला एखाद्या गोष्टीचं रूपाचं ज्ञान होण्याकरता प्रकाश पाहिजे की नाही? हे कुठे चालले होते? अमावस्याच्या काळ्या रात्री, बॅटरी डिस्चार्ज झालेली. मग ते चक्षुर इंद्रियाने निर्णय दिला नाही. आता कोणतं ज्ञान इंद्रिय राहिलं?
हे बघा, श्रवण इंद्रियाने ज्ञान करून दिलं नाही, घ्राण इंद्रिय रजेवर होतं त्यांनी करून दिलं नाही, चक्षुर इंद्रियाने करून दिलं नाही, तो इंद्रियाने फक्त गरम नरम सांगितलं. राहिलं कोणतं इंद्रिय? हा तोंड, त्याला म्हणायचं रसन इंद्रिय. काय राहिलं? रसन इंद्रिय. तर ज्याला कडू गोड खारट तुरट तिखट आंबट कळतं ते रसन इंद्रिय. आणि त्याने रसन इंद्रियावर ठेवलं आणि मग मला आग थू, अरे मूर्ख आता काय थू करतो, तोंडात निष्ठा गेली ना. मग मला सांगा, हा विचार करायचा का? हा विचार करायचा नाही, कारण हा विचार नाही, हा अविचार आहे. जसे ते आमचे रामभाऊ महाराज राऊळ बाबा गाथामूर्ती, ते म्हणतात म्हशीच्या डोक्यात, त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं बसेल का? हा विचार कधी करायचा? कधीच करायचं नाही. तर हा विचार कधी करायचा? कधी करायचं नाही. पण मी कोण आहे हा विचार कधी करायचा? उत्तर आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत नाही. किती जन्म झाले तरी हरकत नाही, कोणातरी एका जन्माच्या शेवटी कृपळावा पोटी येईल दया. प्रत्येक जन्मात हा विचार करायचा राहायचा, परमात्म्याला कुठल्या तरी जन्मात दया येईल आणि तो परमात्मा आपल्याला स्वरूपात मिळून घेईल. हा विचार नेहमी करायचा. म्हणजे आपला प्रश्न होता कोणाच्या? सर्वांच्या. केव्हापासून? अनादिकालापासून. ते अनादित प्रकार दोन, स्वरूपाने अनादी, प्रवाह रूपाने अनादी. स्वरूपाने अनादी 6 गोष्टी म्हटलो, प्रवाह रूपाने अनादी आपण तुम्ही म्हटलो, त्याच्यात 4 प्रकार पाडले. अनादी अनंत भगवंत, साधी संत जंत, साधी अनंत प्रभू स्वभाव आणि अनादी सांगड. परंपरा दुसरा आहे जन्ममरण परंपरा केव्हापासून पाठी लागली? उत्तर आहे अनादिकालापासून. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, वडिलो आवर्ती भोरा बहुथोरा ओळशिया. किती जन्मापासून पाठी लागली सांगता येत नाही, पण हिचा अंत करता येतो. ही जरी अनादी असली तरी काही नाही, अनादी असली तरी काही नाही, अनंत नाही म्हणजे काय आहे सांगताय. हिचा अंत होतो आणि हिचा अंत कशाने होतो असं तुकोबराने विचारलं तर ते म्हणतात हृदयात देवाला साठवलं तर मग हिचा अंत होतो. साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला, 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 साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, जी हृदया मंदिरी, जी हृदया मंदिरी, शांती सरली हेरदारा, शांती सरली हेरदार. कुणाच्या? सर्वांच्या. केव्हापासून? अनादिकालापासून. बरोबर. मग अनादी अनंत भगवंत, साधी संत जंत, साधी अनंत प्रभू स्वभाव, अनादी संत ही जन्म मरण परंपरा. इथं सुरुवात सांगता येत नाही, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. सुरुवात सांगता येत नाही, पण इथं शेवट करता येतो. कशाने शेवट करता येतो? हरीला हृदयात साठवलं की इथं शेवट करता येतो. पण प्रश्न असा पडतो,
हरीला हृदयामध्ये साठवता येतो का? विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्याही अगोदर हरीला हृदयात साठवायचा, साठवली कोणती वस्तू जाती? जी अगोदर असती ती साठवली जाते का नसती ती साठवली जाते? घरात आपल्या धान्य नसेल तर आपण साठवून ठेवू, रांजणात पाणी नसेल तर साठवून ठेवू, शेततळ्यातलं पाणी संपलं असेल तर विहीरमध्ये मोटरीद्वारा उचलून त्याच्यामध्ये साठवून ठेवू. अर्थात जी वस्तू नसती ती साठवली जाते का असती ती साठवली जाते? बोला ना काहीतरी. नसते ती साठवली जाते. मग हरी हृदयामध्ये अगोदर नाही का आहे? बोला. आहेच आहे. बरं हरी हृदयात नसेल तर आपण इथे राहू का? आपण घरी राहू का देवा घरी जाऊ? आपण देवा घरी जाऊ ना, आपण घरी राहणार नाही. मग हरी हृदयामध्ये अगोदर आहेच आहे. तुकोबराय पुन्हा त्याला साठवायला सांगतात. हा काय प्रकार? याला शास्त्रीय परिभाषेमध्ये ओढतो व्याघात दोष असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं हरी हृदयात आहे याला पुरावा काय? हल्ली कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे. जर जो कीर्तनकार पुरावा देत नाही, समाज वैतागून म्हणतो या कीर्तनकारला कुठे पुरावा? नाही कळलं? नाही कळलं तर बरं येते आहे ना. पण पुरावा दिला पाहिजे. मग हरी हृदयात आहे याला पुरावा काय? सर्वागती राम देहादेही एक, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हे कोण सांगतात? हे कोण सांगतात? माऊली सांगतात ना. कुठे सांगतात? हरिपाठात सांगतात. सर्वगती राम म्हणजे घट म्हणजे शरीर, सर्वांच्या शरीरामध्ये राम आहे. बरं ज्ञानेश्वरीत माऊली बोलतात की नाही, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तू द्या मी. ज्ञानेश्वरी सांगते, हरिपाठ सांगतो, गीताही सांगते. सर्वशचाहं सर्वशचाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत गुरुद्वेद विदेव चाहम. सर्वशचाहं शब्दाचा अर्थ काय? सर्वांनी चहा प्यावे असा आहे का? हल्ली कीर्तन संपल्याच्या नंतर म्हणतात पाहुणे मंडळीने चहा घेतल्याशिवाय घरी जाऊ नये. आता तो एक आदर आतिथ्याचा भाग आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण सर्वश चहाम शब्दाचा अर्थ सर्वांनी चहा प्यावी असं एका कीर्तनकाराने केला. मला नाव नका विचारू, मला काही दिवस जगायचं आहे. पण त्याने कीर्तनाचा अर्थ केला. सर्वश चहाम म्हणजे सर्वांनी चहा प्यावी. हृदी सन्निविष्टो म्हणजे विष्टोवर करून प्यावी. रॉकेल संपला असतं तर हृदी, ती हृदी नाही ती रद्दी पेटून करावी, चहा प्यावी असा त्याने अर्थ केला. आता काय करणार? तुका म्हणे आईचे आहेत गा हरी. पण सर्वच चहाम हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे असं परमात्मा सांगतो की नाही. याचा अर्थ देव हृदयामध्ये आहेच आहे. किंवा घट घट बिचमो राम रमैया, कबीरदासजी म्हणतात घट घट बिचमो राम रमैया. आणि मग परमात्मा अगोदर आहेच आहे तर तुकोबराय साठवायला सांगतात हे कसं? याचं उत्तर असं आहे का असण्यामध्ये दोन प्रकार असतात. एक सामान्य रूपाचं अस्तित्व असतं आणि दुसरं विशेष रूपाचं अस्तित्व असतं. सामान्य रूपाचं अस्तित्व हे निकामी असतं, कुचकामी असतं, ते असून नसल्याच जमा असतं. माऊलीच्या भाषेत बोलू, निदैवाची परिवरी या रोटल्या हाती सहस्रवरी परी तेच बैसुनी उपवास करी का दरिद्रीजी, किंवा कल्पतरू तळवटी बैसुनी झोळी देत तसे गाठी, मग दैव निघे किरीटी निदैन्याची करू. वस्तू प्राप्त असून उपयोग नाही, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. नुसती वस्तू प्राप्त आहे त्याचं ज्ञान नसेल तर ते बघा माऊली म्हणतात निदैवी. कारण त्या कपाळाचा हतभागी फुटक्या नशिबाचा एक व्यक्ती आहे. त्याच्या पूर्वजांनी हिरे माणिक मोती पृथ्वीमोल किमतीचे अनमोल रत्न कढयाच्या कढया त्याच्या खाली बसून पुरून ठेवलेला आहे. त्याच्यावर तो बसला आणि आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला भीक मागायला लागला. खरं सांगा भीक मागायची गरज आहे का? सगळ्या महाराष्ट्राला अन्न छत्र घालू शकतो तो. एवढी ताकद आहे. त्याच्या मालकीचं धन आहे पण त्याला त्याचं काही नाही, ज्ञान नाही. तसा परमात्मा आपल्या हृदयात आहे पण त्याचं आपल्याला ज्ञान नाही. ते ज्ञान करून घेणं हे साधवणं किंवा तो सामान्य रूपाने असताना विशेष भावाला आणणं. हे बघा एका घरी मी काल परवा कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर जेवायला बसलो. आता जेवायला बसल्याच्या नंतर घृतेविने वृथा ते भोजन असं म्हटलेलं म्हणजे त्याच्यामध्ये तूप असावं. आता आम्हाला वरणात तूप टाकूनच आणलं होतं, त्यामुळे तूप म्हटलं आता काही बोलायची आवश्यकता नाही कारण घरचे सुज्ञ आहेत. तिथे तूपच नव्हतं. तूप जेवणामध्ये तूप असावं. मग म्हटलं आजी आपल्या ताई तूप नाही का? ते म्हणायला लागले महाराज तूप घरात नाही तूप. म्हटलं ठीक आहे तुमच्या घरात तूप नाही तर तेवढ्यात तिची सासू आली. ती म्हणली सुनेला म्हटली अगं तूप तूप घरात आहे तूप. ठीक आहे म्हणा. तर ती बाई गेली कपभर दूध आणलं आणि माझ्या त्या वरणाच्या भाताच्या मध्ये टाकलं. हे घ्या म्हटले महाराज तूप. मी म्हटलं आई हे दूध आहे. ते म्हणले दुधात तूप नाही. मी म्हटलो आहे. म्हणजे मग आता चूप खा गपचूप खावं लागलं. पण आता दुधात तूप नाही का? बोला आहे ना. पण मग दुधात तूप जरी असलं तरी ते सामान्य रूपात आहे का विशेष रूपात आहे? बोला सामान्य रूपात आहे. कारण जोपर्यंत कारण ते दुधाचं तूप जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर काय करावं लागतं? माता वर्ग प्रक्रिया काय करावं लागते आपल्याला? पहिले दूध तापावं लागतं हो की नाही?
पुणे काय बोला, तुम्ही काही तूप बीप करता की नाही? मग काहीतरी बोलत जा ना. मग आपल्याला पहिले ते दूध तापावं लागतं, तापवलेलं थंड होऊ द्यावं लागतं. थंड झाल्याच्या नंतर त्याच्यात काय घालावं लागतं? थोडंसं दही घालावं लागतं. मला वाटतं इर्जन म्हणतात काय की त्याला. हा, दह्यालाच इर्जन म्हणत असतील, बरोबर आहे ना? ते इर्जन घालावं लागतं. इर्जन घातल्याच्या नंतर त्या दुधाचं काय होतं मग? दुधाचं डायरेक्ट ताक. त्या पुण्यातल्या बाया आहे का आपल्या महाराष्ट्रात इकडल्या? तिकडल्या आहे, हो ठीक आहे. तुम्हाला तर माहिती पाहिजे ना. त्यात थोडं विरजण घातलं का त्याचं काय होतं? दही. पण दह्याचं घुसळण केलं का त्यातून काय निघतं काय राहतं? काय निघतं काय राहतं महिला मंडळ? हा, लोणी निघतं, बरोबर आहे. आणि ताक खाली राहतं आहे ना. आणि त्या लोण्याला कडवलं की त्याचं काय होतं? तूप. मग आता तूप आहे ना, लोण्याला कडवलं की तूप होतं. पण ते तूप दुधातलं जर पाहायचं म्हणलं तेवढी प्रक्रिया केल्याशिवाय पाहता येतं का? म्हणजे दुधात तूप आहे, पण ते सामान्य रूपाने घुसळण आधी प्रक्रिया केली का ते विशेष भावाला येतं. तसा जगात देव आहे, आपल्या हृदयातही तो आहे. पण भक्ती केल्याच्या नंतर तो सामान्य असणारा देव विशेष भावाला येतो. तुकोबराय म्हणतात, भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. किंवा पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी असपळे होती, सिद्ध आलेलं लाविली पंथिका. अशा पद्धतीने सामान्य असणारा परमात्मा विशेष भावाला आणणं, याला साठवणं असं म्हणतात. बरं ठीक आहे, सामान्य असणारा परमात्मा विशेष भावाला आणणं याला तुम्ही साठवणं म्हणता. पण असा परमात्मा यापूर्वी कोणी साठवला आहे का, असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देऊ. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, आपल्याकडे युग किती आहे? युग 4 युग आहेत, आहे ना. पहिलं आहे ते कृतयुग, दुसरा आहे ते त्रेतायुग, तिसरा आहे ते द्वापार युग, चौथा आहे ते कलियुग. अशी 4 युग आहेत. 4 युगातली 4 दाखले फक्त मी आपल्या समोर ठेवतो, कोणी देवाला हृदयामध्ये साठवला. आपण चला पहिलं सत्ययुग, कृतयुग त्याला म्हणतात. त्या कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये जा. बाल भागवत या छोट्या छोट्या लेकरासारखी. तुकोबराय बोलतात, उपमन्यू ध्रुव हे काय जाणते, प्रल्हादाच्या चित्ती नारायण. बाल भागवत आहे. मला वाटतं भागवत महापुराणामध्ये भक्त प्रल्हाद संपले का? आपले काय अजून पुढे येणार आहे? भक्त प्रल्हादाची कथा झाली, बरोबर, तुम्ही ऐकली. मग भक्त प्रल्हादाने भगवंताला हृदयामध्ये साठवला की नाही? त्या उपमन्यू ध्रुव बाळ या बाल भागवताने भगवंताला हृदयामध्ये साठवलं. कोणत्या युगामध्ये? सत्ययुगामध्ये. आणि हृदयाला साठवलेला परमात्मा त्याच्या संकटात धावून आला. आपल्याला सर्वाला कल्पना आहे. त्या भक्त प्रल्हादाचं तुम्ही भागवत कथा ऐकली. बोला बघू मग, भक्त प्रल्हादाच्या पित्याचं नाव काय, वडिलांचं नाव काय? हा, हिरण्यकशिपू, बरोबर आहे. त्याचं वडिलाचं नाव हिरण्यकशिपू आहे. बरं, ते हिरण्यकशिपूला परमात्म्याला मारण्याकरता अवतार घ्यावा लागला. कोणता? नृसिंह भगवान, आहे ना. नृसिंह भगवान म्हणजे ते मनुष्य आहे का पशु आहे? बोला बोला बोला. ते मनुष्य आहे का पशु आहे? का मनुष्य पशु दोन्ही नाही? टू इन वन आहे. बरोबर ना, मनुष्य आहे पशु आहे. कारण खालचं शरीर कोणाचं आहे? मनुष्याचं आहे. आणि मुख कोणाचं आहे? पशुचं आहे. म्हणून त्याला म्हणतात नरसिंह, बरोबर ना. मस्तक कोणाचं आहे? सिंहाचं. धड कोणाचं आहे? नराचं. असं नृसिंह अवतारात भगवान परमात्मा प्रगट झाले. किती वाजता? कथा ऐकली ना तुम्ही? किती वाजता प्रगट झाले? दुपारच्या 12 वाजता. नाही, ऐका, दिवस मावळता त्याला फाडला. प्रगट कधी झाले? खांबावरी लात मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगट आला. दुपारच्या 12 वाजता. त्याच्या अगोदर त्याचे 12 वाजायची वेळ आली होती. कारण त्यांनी 14-15 प्रयत्न केले होते त्याला मारण्याकरता. कुणाला? भक्त प्रल्हादाला. पण भक्त प्रल्हाद गेला का? नाही. मग तो भक्त, तो हिरण्यकशिपू वैतागून म्हणतो, का रे तुझा तारणहार कुठे आहे? तो भक्त प्रल्हाद त्याला प्रतिप्रश्न विचारतो, बाबा माझा तारणहार कुठे नाही? त्याला म्हणतात प्रतिप्रश्न कर. याचा अर्थ माझा तारणहार सर्वत्र आहे. मग सर्वत्र आहे तर म्हटले खांबात आहे का? अरे म्हटले, मग माझा परमात्मा सर्वत्र आहे तर खांबातही आहे. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटाला. खांबातून परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर गुरगुर करायला लागले. परमात्मा खाली आले आणि ते हिरण्यकशिपूचं आणि भगवान परमात्म्याचं द्वंद्व संग्राम युद्ध छेडलं. आणि किती? दुपारचे 12 वाजल्यापासून ते सायंकाळच्या 6 पर्यंत परमात्म्याने त्याचं युद्ध केलं. आता परमात्मा एखाद्या मच्छरला मचून टाकतात तसं त्याला मारला असतं त्यावेळेला. पण इतका वेळ वाट का पाहिली? कारण त्याचं वरदान खरं करायचं होतं. कोणाचं? देवाचं. हा, बरोबर. पण कोणत्या देवाचं? ब्रह्मदेवाचं वरदान खरं करायचं. कारण ब्रह्मदेवाकडे त्याने काय मागितलं होतं? अमरपण मागितलं होतं. मला अमरत्व द्या. परमात्मा ब्रह्मदेव म्हणतात, तोही पुनरावृत्तीच्या मापा सिद्ध झाला. अरे मीच मार काय, तुला अमरत्व कुठून दे? मग म्हटले दुसरं काहीतरी माग. मग त्याने काय काय मागितलं? तुम्ही आता महाराजांच्या मुखातून ऐकलंय, मला जडाकडनं मरण नको, शेतानाकडनं मरण नको, आत मरण नको, बाहेर मरण नको, वर मरण नको, खाली मरण नको, जडाकडनं नको, शेतानाकडनं नको, शस्त्राकडनं नको, अस्त्राकडनं नको, सजीवाकडनं नको, निर्जीवाकडनं नको, आहे ना. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या 33 प्रकारच्या देवतेकडनं नको,
कुणाकडनं नको. ब्रह्मदेव म्हटले, अरे बाबा तू किती चतुराई कर, माझा बाप तुझ्यापेक्षा चतुरच आहे. दयाचे नाभी कमळी जन्म त्या चतुरानं नाव, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. तो परमात्मा तुला बरोबर तुझी वाट लावतो, तू चिंता करू नको. त्याने सगळं वरदान मागून घेतलं आणि ब्रह्मदेव तसाच तू म्हटले निघून गेले. कालांतराने त्याला कयाधूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि मग हा सगळा प्रकार घडला. ते भगवान परमात्मा प्रगट झाले. 6 वाजेपर्यंत त्याच्यासोबत युद्ध केलं आणि मधल्या राजमहालातून ढकलत ढकलत त्याला उंबऱ्यापर्यंत आणला, त्या चौकटीपर्यंत आणला आणि मग त्याला घेतला, आपल्या अंकावर घेतला, त्याला आडवा पाडला. नृसिंह भगवंताने त्याला आपले नाखून दाखवून बघ म्हटले तुला आता फाडतो. तो म्हणायला लागला हे काय नाही, मला तुम्ही फाडू शकत नाही, मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? म्हणजे ब्रह्मदेवाचं वरदान आहे. काय वरदान आहे? मी ब्रह्मदेवाला म्हटलो तुम्हाला आत मरण नको, बाहेर नको. म्हटले मग तुला उंबऱ्यापर्यंत धडकतीपर्यंत कशाला आणला? तुला आतही ठेवला नाही, बाहेरही ठेवला नाही, आता चौकटी मध्ये येते. तो म्हटलं पण मी देवाला म्हटलं तर मला वर मरण नको, खाली नको. म्हटले मग तुला मांडीवर कशा करता घेतला? आता तू वरही नाही, खाली नाही. नाही म्हटले मी ब्रह्मदेवाला म्हटलं तर मला जळाकडनं मरण नको आणि चेतनाकडनं मरण नको, शस्त्राकडनं नको, अस्त्राकडनं नको. आता हे नखाला जड म्हणावं तरी वाढतात आणि चेतन म्हणावं तर कापल्याच्या नंतर रक्त नाही, काही विजा होत नाही, म्हणून याला जडही म्हणता येत नाही, चेतनही म्हणता येत नाही. नाही म्हटले मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं. काय म्हटलं होतं सांग ना? मी म्हटलं तुम्हाला शस्त्राकडनं मरून नको, अस्त्राकडनं मरून नको. आता शस्त्र कशाला म्हणतात आणि अस्त्र कशाला म्हणतात? अस्त्र जे मंत्राच्या द्वारा सोडलं जातं त्याला अस्त्र म्हणतात. जसं पर्जन्यास्त्र, नागास्त्र, पशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र, विष्णू अस्त्र आहे ना, ब्रह्मास्त्र, ब्रह्मशिरास्त्र, ब्रह्मांडास्त्र असे अस्त्र आहे जे मंत्राच्या द्वारा सोडले जातात. आणि शस्त्र कशाला म्हणतात? ढाल, तलवार जे हातात घेऊन आपण लढतो त्याला शस्त्र म्हटलं जातं. पण आता हे हातात धरलेले आहे का नख? नाही. बरं मंत्राने सोडलेले आहे का? नाही. म्हणून हे शस्त्रही नाही, अस्त्रही नाही, जडही नाही, चेतनही नाही. तो म्हटलं होतं नाही पण मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतो म्हणजे सांग काय? मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं तुझ्या सृष्टीतल्या कोणाकडनंच मला मरण नको. म्हटले माझ्याकडे बघ, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला हा माल नाही, ब्रह्मदेव या सृष्टीतला आहे. दयाचे नाभी कमळी जन्म चतुरानं नाव. ब्रह्मदेवाला जन्माला घालणारा कोण आहे? मी आहे. ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला का? मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला? ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे, मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही. पण मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं, म्हटले मला 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात मरण नको. म्हणले मग धोंड्याचा महिना जावया करता नाही काढला, हल्ली तो जावयाने बळकावला आहे ना. तो कोणाकरता काढलेला आहे? अधिक मास. तो हिरण्यकशिपूला करता काढलेला आहे. म्हणजे तुझ्या करता काढला. बोल आता. तो म्हटला संपलं संपलं म्हटला देवाने, त्याला फाडला. माझा दृष्टांतही संपला. मग त्या भक्त प्रल्हादा करता हिरण्यकशिपूला परमात्म्याने फाडला आणि त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. का? भगवान परमात्म्याला त्या भक्त प्रल्हादानी त्रेतायुगा आपला सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये बाल भागवत असणाऱ्या भक्त प्रल्हादाने देवाला हृदयामध्ये साठवला. उपमन्यूनी हृदयामध्ये साठवला. बाळ ध्रुव यांनी हृदयामध्ये साठवला. ह्या सत्ययुगातल्या घटना आहे. त्याच्यानंतर आपण त्रेतायुगामध्ये या. त्रेतायुगामध्ये राम लखन सीता सहित हृदय बसु सुरू भूप सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय, बोलो रे भाई सब धर्म की जय. आता प्रसंग सगळ्याला माहिती आहे, अगदी धावता सांगतो. त्या मला वाटतं रामायणामध्ये प्रसंग आहे. रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई। प्राण जाई परी बचन न जाई, प्राण जाई परी बचन न जाई, जाई जाई रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, सदा चली आई, सदा चली आई। भगवान प्रभू रामचंद्र सावत्र आईला आपल्या पिता दशरथाने दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता 14 वर्षाच्या अरण्यवासा करता निघाले. सर्वांना कल्पना माहिती, विस्तार करत नाही. भगवान परमात्मा गेलेत. मध्ये तो रावण आला. रावण साधू देश में आया, भूख में मुझको बहुत सताया, भिक्षा दे दो धर्म का काम, पतित पावन सीताराम. आणि जानकी सीतेला तो घेऊन गेला. जानकी सीतेला घेऊन गेल्याच्या नंतर जानकी सीतेच्या शोधामध्ये असताना त्या ऋषमुख पर्वताच्या बाजूला आल्याच्या नंतर सुग्रीवाने पाहिलं. तो धावत गेला. त्याला वाटलं वाणीनेच मला मारण्याकरता पाठवले. आणि मग हनुमंतराय बुद्धिमतां वरिष्ठम ते एका बटूच्या रूपामध्ये आले आणि मग प्रभू रामचंद्राचा सगळा परिचय घेऊन सुग्रीवाची प्रभू रामचंद्राची मैत्री झाली. आणि सुग्रीवाची प्रभू रामचंद्राची मैत्री झाल्याच्या नंतर ज्या वेळेला हनुमंतरायाने जानकी सीताईचा शोध लावला, अंगदाची शिष्टाई विफुल झाली, राम रावणाचा घनघोर संग्राम झाला.
रावणाचा वध केला आणि गड्यांनो राजा किर झाला. श्रीराम सिंहासनी बैसला. प्रभू रामचंद्र राजगादीवर बसले. आता प्रभू रामचंद्र राजगादीवर बसल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला, राम राज्य येण्याकरता ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, त्यांना काहीतरी आपण बक्षीस वितरणाचा एखादा सोहळा ठेवावा. आणि मग परमात्म्याने प्रत्येकाला बक्षीस दिलं. त्या बिभीषणाला लंका दिली, किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं, सगळ्याला ज्याला त्याला ज्याच्या योग्यतेप्रमाणे दिलं. पण एका व्यक्तीला काहीही दिलं नाही, त्याचं नाव आहे हनुमान. आपल्याला सर्वाला माहिती, जानकीच्या ताई म्हणायला लागले, देवा प्रत्येकाला तुम्ही काही ना काही दिलं, पण असं जेवणामध्ये फारसं मोलाचं नाही आहे ना, पण त्याची किंमत फार आहे. मीठ, कारण ते मीठ वजा केलं तर काहीच नीट लागत नाही. म्हणून आपलं जीवन फारसं मोलाचं नसावं, पण ते महत्वाचं असावं. मीठ वजा केलं तर ते जसं नीट लागत नाही, नाक वजा केलं तर शरीर सुंदर दिसत नाही, तसं हनुमंतराय वजा केले तर मला वाटतं रामायणाला फारसा अर्थ राहत नाही. त्या हनुमंता कदाचित तो जर नसतं तर तुमचं माझं मिलनच झालं नसतं, मला तुमचं दर्शनच झालं नसतं. त्या हनुमंताला का दिलं नाही? तुकोबराच्या भाषेत प्रभू रामचंद्र म्हणतात, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा, माझ्याकडे पंच प्राण, प्राण आपण व्यान उदान समान. मी 5 प्राण काढून दिले तर फार झालं तर 5 उपकारातून उरून होऊ शकतो, पण बाकी ऋण तर तसेच राहील ना. माझ्याकडे त्याला देण्याकरता पुरेसं काहीही नाही, असं देवाने म्हणावं एका भक्ताकरता. किती सन्मान आहे हनुमंतरायाचा. आणि मग जानकी आई म्हणायला लागली, स्त्रियाला थोडासा आपला माहेरचा थोडासा अभिमान असतो, तर का असू नाही. त्या जानकी आई जरी असली तरी तिला वाटलं, कन्यादानामध्ये तिच्या पित्याने जनक महाराजांनी 9 रत्नाचा हार दिलेला आहे. पृथ्वीमोल किमतीचं एक एक रत्न आहे, फार अनमोल आहे. माझ्या पित्याने मला दिलेला आहे, मी देऊ का? काहीतरी म्हटले, दे ना तू. आणि मग ए हनुमंता इकडे. हनुमंत धावत आले. माते बोला. म्हणजे काही नाही, तुला हे बक्षीस म्हणून घे. आता हनुमंतरायाला घेतलं. घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे, मरकटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यती. तुमकून उडी मारली, एका झाडावर जाऊन बसले. आणि झाडावर जाऊन करतात काय, तर हनुमंतरायाने ते एक एक रत्न घ्यायचं. माळ तोडली, काही रत्न खाली पडले, 4-2 हातात राहिले. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, इकडून तिकडे सगळीकडे बघतात, त्याला काही दिसेच ना. त्यांना वाटलं मधी काहीतरी असेल, दाताखाली घेतलं, कडकन फोडलं, मधी नाही. त्याचे 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 केले, पण त्यात काही दिसे ना. 4-2 रत्न फोडले. एका मैत्रिणी सखीने पाहिलं, ती धावत गेली, अगं सीते, ज्या माकडाला तू ते 9 रत्नाचा हार दिला, ते तोडतं फोडतं काही खाली पडले. हनुमंत इकडे. हनुमंत पुन्हा धावत आले. आईसाहेब बोला. म्हणजे का रे, रत्न कुठे आहेत? आईसाहेब काही पडलेत, ते काही फोडलेले आहेत, हे बघा. तुराई हातात दाखवलं. म्हणजे तू काय का फोडतोस काय? म्हटले, आईसाहेब तुम्हाला माहिती आहे ना, ज्याच्यात माझा राम नाही त्याच्याशी आपलं काही काम नाही. म्हणजे का रे, ज्याच्यात राम नाही त्याच्याशी काही काम नाही, मग तुझ्यात तरी राम आहे का? कशाला ठेवलं? देण्याला राखून टाकून फुकून. जानकी आई थोड्या रागाने बोलले, कारण ते हार फोडल्याच्या नंतर राग आला. कशाला ठेवलं? म्हटले, हनुमंतराय म्हणतात, आईसाहेब याच्यात राम आहे म्हणून ठेवलं. हे राम नसतं तर तेव्हाच याचं काम केलं असतं मी. याच्यात राम आहे, याने भजन करता येतं. माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. नामाचा तुम्ही रोज गुणगान, राम नामाचा तुम्ही रोज गुणगान. प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. माझा राम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. सीताराम 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 सीताराम. प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. प्रभु राम बोला जय श्री राम.
हो मुखी नाम बोला जय श्रीराम बोल राम अभिराम अभिराम बोल जय श्रीराम बोला जय श्रीराम बोल जय श्रीराम माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्रीराम पवनसुत हनुमानाची जय. लेप पण तेच ऐका प्रभू रामचंद्र हनुमंतराय म्हणतात आई साहेब याच्यात तर राम नसते त्याचं काही कामच नाही याला ठेवलाच नसता. अरे बोलण्याला काय होतं माहिती ना ऊपर की तो खूप बने अंदर की तो राम जाने आहे राम तर दाखव ना. ऐका ऐका आहे राम तर दाखव ना म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायला चॅलेंज केलं. हनुमंतराय वीरासनामध्ये बसले. वीरासनामध्ये बसले माझ्याकडे बघू नका एवढी आशेने बघू नका. ते बघायला लागले आता आपल्याला दिसतोय ना रामेश्वर महाराज दाखवताय राम. मी हनुमंतरायचं सांगतो. हनुमंतराय बसले आणि वीर आसनामध्ये बसवून त्यांनी आपलं वक्षस्थल विदीर्ण केलं. राम लखन सीता सहित हृदय शिवभूप यावर रामचंद्र की जय. त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाने देवाला हृदयामध्ये साठवला. पुढे द्वापार युगामध्ये आता या माता वर्गाला विचारायचं चौथी मत तर कळत नकळत असते. आणि मग प्रभुराम गोपालकृष्णाच्या पत्न्या तर 16,108 आहे. त्यातल्या 8 मुख्य पट्टराण्या आहेत. आपण भागवत कथेमध्ये कदाचित प्रसंग ऐकले आहे तो येईल. त्या भागवत कथेमध्ये मला वाटतं भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्राला साकारलेली राधा उलट केलं तर जिचं नाव घेतल्याच्या नंतर भगवान शुकाचार्याच्या डोळ्याला धारा लागायच्या अशी राधा राणी ही भक्ती स्वरूपिणी आहे. तिने ते द्वापार युगामध्ये देवाचे चरण आपल्या हृदयामध्ये साठवले. भागवत महापुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे श्री राधिकाया हृदयार विंदे पदार बिंद मी विराजते मी. आणि प्रसंग असा आहे की भगवान परमात्मा सतत त्या राधेचं नाव काढायचं. आता लग्न झालेल्या पुरुषाने किमान लग्नाच्या अगोदरचं प्रकरण नंतर बायकापुढे उघडं करावं का एवढं तरी अक्कल असावी की नाही. देवाकडून असं व्हावं का. आता झालं काय ते भक्ताचा अधिकार करून द्यायचं ना त्यांना. आणि मग राधेचं नाव सतत राधेचं असं राधेचं तसं राधेचं तसं ते म्हणायला लागले काय राधा राधा आम्ही 16,108 आहे त्यात 8 अष्टनायिका आहे पट्टराण्या आहे आणि हा बाबा तरी गोकुळातच जातो द्वारकेचा राजा काय करावं याला बोलता तोंडावर येईना. आणि मग एक दिवस प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेत आणि तिथेही परमात्मा सत्यभामा एकीकून रुक्मिणी एकीकून मागे कालिंदी परमात्मा रथात बसले पुन्हा राधा 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 आणि तितक्यात राधा चिकून आली. अगं म्हटले ए रुक्मिणी ए कालिंदी ए जामवंती मी जिचं नाव नेहमी काढायचो तीच ही राधा यांचा चौथी मत्सर होता. राधे इकडे आणि मग सांगितलं आमच्या ह्या राधे म्हटली मला कळालं तुमच्या ह्या हा म्हणले आणि मग राधा ही राधा मी जिचं नेहमी नाव काढतो. आणि मग यांच्या अंतकरणामध्ये मत्सर असल्यामुळे द्वेषाची भावना असल्यामुळे त्यांनी सांगितलं अहो राधा राणी काय आमची हे नेहमी तुमचं नाव काढतात तुम्ही फार मोठे भक्त आहात आम्हाला लक्षात आलं मग आता आमच्या पालावरती आमच्या ना आमची दिंडी मुक्काम जिथे आहे तिथे थोडंसं या आपण थोडंसं संवाद करू. राधा राणी काय साधूची नकळी दुर्जनाची बुद्धी राधा राणीने ते निमंत्रण स्वीकारलं. राधा राणी आली आणि आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण काहीतरी त्या आपल्या सवंगड्यामध्ये यादवामध्ये बसलेले आहेत. तिकडे राधा राणी आली आणि सत्यभामा त्याच्यातली तिला थोडासा जास्त होता अहंकार आणि तिला वाटायचं परमात्मा माझं नाव सोडून राधेचं नाव काढतात. तिने राधेला अतिथी पाहून सत्कार करण्याकरता अतिथी उपचार करण्याकरता म्हणून दूध दिलं. आणि किती दूध दिलं आमचे मारुती बाबा म्हणत असतात त्याच्या वाफेवरती दिवे पेटली इतकं उकळतं दूध राधेला पिण्याकरता दिलं. राधेने ते दूध घेतलं कृष्ण 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 म्हणत ते पिऊन घेतलं. राधेला काहीच नाही तिला आश्चर्याने थक्क झाली अरे हिला काहीच कसं झालं नाही. राधा निघून गेली आणि मग कृष्ण परमात्मा आले. सायंकाळी त्या दिवशी नेमका 8 आठवड्याचे 8 वार आहेत ना प्रत्येकाची सेवा असायची. त्या दिवशी सत्यभामेचा नंबर सत्यभामेने देवाचं डोकं दाबलं नंतर हात दाबले पाय दाबायला लागले. भगवान परमात्मा म्हणतात सत्यभामे आज पाय दाबू नको. म्हणले का बरे म्हणजे पायाला जरा फोड आले आहेत. म्हणजे का फोड आलेत म्हणजे त्याच्यावर जरा दूध सांडलं. काय म्हटले देवा एवढे मोठी तुम्ही द्वारकाधीश आहे 56 कोटी यादव आहे बळीया माझा पंढरीराव म्हटलं जातं आणि तुम्हाला दूध कसं प्यावं हे कळत नाही. अगं म्हटले हे मी नाही सांडलं मग म्हणजे तूच सांडलं. म्हणजे देवा सकाळपासून तुमच्या आणि माझी भेट तरी आहे का गाठभेट नाही आणि मी कधी दूध तुमच्या पायावर सांडलं. मग सत्यभामेला विचारलं का ग आज राधा राणी आली होती. म्हटले हो. मग तिचा सत्कार केला तू. म्हटले हो. कसं दिलं काय केलं सत्कार. मग सत्यभामेला वाटलं आपलं पितळ उघडं पडलं. सत्यभामेने सांगितलं देवा काही नाही दूध दिलं. कसं दिलं म्हणले मग आता खरं सांगितलं खरं बोलावं लागलं. उकळतं दूध दिलं. पण का हो म्हटले देवा मी उकळतं दूध तिला दिलं पण तिला काहीच झालं नाही. कृष्ण कृष्ण म्हणून तिने लगेच प्राशन केलं. काय हो प्रकार म्हणजे तिला काही झालं नाही पण मला झालं ना. म्हणजे देवा हे कसं इंदिशन म्हशीला ते काय रोग म्हशीला इंदिशन पखालेला असं काहीतरी आपण म्हणतो ना. मग राधेने दूध प्यावं आणि तुमच्या पायाला फोड यावे हा काय संबंध. अगं म्हटली वेडी श्री राधिकया हृदयार विंदे पदार विंद मी विराजते मी. त्या राधा राणीने भक्ती करून माझे चरण कृष्ण नाम धारण करून चरण शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. चरण शब्दाचा अर्थ चरण आहे.
तिने अहोरात्र दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे अहोरात्र चिंतन केलं आणि माझे चरण तिने आपल्या हृदयामध्ये धारण केले. ते दूध डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्या चरणावर पडलं म्हणून मला फूड आले असं भगवान गोपाल कृष्ण आपल्या पत्नीला सांगतात. याचा अर्थ द्वापार युगामध्ये राधा राणीने परमात्म्याचे चरण हृदयामध्ये साठवले. आणि त्याच्या पुढे आता कलियुगात जर आला कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी बिराती कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हारी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी हो कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई 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 भाजी धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता माता विना माता धन्य त्याची 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 धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर सावता सागर सावता सागर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर घेता नाव पार माळवाडी सावता सागर सावता सागर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर सावता सागर सावता सागर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर घेता नाव पार माळवाडी सावता सागर सावता सागर सावता सागर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. 4 युगाची 4 दाखले मी सरळ ठेवली. सत्ययुगामध्ये उपमन्यू ध्रुवबाळ ह्या भक्तांनी परमात्म्याला साठवला. त्रेतायुगामध्ये पवनसुत हनुमंतरायांनी साठवला. द्वापार युगामध्ये माता राधा राणीने साठवला. अंतरयुगामध्ये सावता महाराज किंवा ते जनाबाई घरेला पंढरीचा चोर हृदयी बंदी खाना केला नाथ विठ्ठल कोंडीला. अशा भक्तांनी देवाला हृदयामध्ये साठवला. साठविला हरी. परिणाम काय? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्यांनी कोणी हृदयाला मंदिर केलं हरीला हृदयामध्ये साठवलं त्याला फल काय प्राप्त होतं? त्याची सरली रधार 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 सरली रधार त्याची सरली रधार त्याची सरली रधार त्याची सरली रधार लाख फल व्यापार व्यापार झाला सफल व्यापार त्याची सरली रधार त्याची सरली रधार सफल व्यापार सफल व्यापार त्याची सरली रधार त्याची सरली रधार त्याची सरली रधार त्याची सरली एरझार. मोठ्यानेच वाजवताना वाजवायचे
मनातून वाजवलं पाहिजे. त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. त्यांची येरझार सरते कोणी ज्यांनी हृदयाला मंदिर केलं, हरीला साठवला त्याची येरझार सरली. काय आहे, काही येरझारी दुःखाच्या आहेत आणि काही येरझारी सुखाच्या आहेत. एक येरझार सुखाची आहे. कोणती येरझार? तुका करी येरझार कुठली? पंढरीची. ती येरझार सुखाची नाही का? तिथे पंढरीची वारी करताना अनेक वारकरी आपण भाविक त्यातलेच आहोत. पंढरीची वारी करत असताना मला सांगा फारशा सुविधा असतात का? नाही. पण आपल्याला माहिती आहे पंढरीची वारी सुविधा करता केली जाते, समाधाना करता केली जाते. बरं, पंढरीच्या वारीमध्ये फारशी व्यवस्था असते का? नाही. पण आपल्याला माहिती आहे पंढरीची वारी ही व्यवस्थेकरता केली नाही, अवस्थेकरता केली जाते. तिसरी गोष्ट, पंढरीच्या वारकरी वारी करत असताना त्याच्या फार पात्र असतात का? नाही. कारण पंढरीची वारी फार पात्राकरता केली जात नाही, पात्रता उंचावण्याकरता केली जाते. फार पात्र नसतात. एखाद्या वारकऱ्याकडे पाहिलं ना, ओंकार महाराज त्याच्याकडे एकच गोटा असतो, लोटा असतो, तो ऑल इन वन असतो. म्हणजे तो लोटा ऑल इन वन का? तो सकाळी सकाळी तिकडेही चालतो, ले लोटा चल झाले. तिकडून घासून पुसून काढला ना बाबा, तो आंघोळीलाही चालतो. तो झाल्याच्या नंतर तो इकडेही चालतो, तो देवपूजेलाही चालतो. दुपारी कोणा जास्त लागली तर तिकडेही जातो. म्हणजे एकच लोटा असतो, तो ऑल इन वन असतो, सगळीकडे चालतो, पण काही तक्रार नसते. कधी कधी वारकरी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन करता 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 अचानक पाऊस येतो, पावसात ऊन, उन्हात पाऊस, आणि त्याच्यात पुन्हा धूळ, आणि त्या आचार्याला बिचारायला काही सुधरत नाही. मग तो घाई घाईमध्ये भात टाकतो, काहीतरी आमटी टाकतो, मग त्यामध्ये बफे पद्धतीने लाईनला लागतं, पात्र आपल्या हातावर घेतं, तेवढ्यात पुन्हा ऊन पडतं, पुन्हा त्याच्यात पाऊस चालू होतो. पण काही तक्रार नसते. बरं, त्याच्यात वारा येतो, वारा आल्याच्या नंतर तो असा केर उडतो का जणू काय त्या सगळ्या पात्रात पडतो, जणू काय खोबऱ्याचा किस टाकला. पण काही तक्रार असते का? काही तक्रार नाही. कोणी ट्रक खाली बसतं, कोणी छत्री घेऊन बसतं, कोणी काही. आमचा एक मित्र ट्रक खाली बसला, तो ट्रक खाली आला पण त्याचं पात्र ट्रकच्या बाजूलाच राहिलं, आणि वरून ताडपत्रीवरनं ते जुनाट जुगादीची ताडपत्री, त्याच्यावर आपल्या ग्रामशिवाने कार्यक्रम केलेला, आणि ती तीर्थ खाली पडायला लागलं. तो खाता खाता मला म्हणायला लागलं, भोजनी महाराज आचार्यांनी भातही छान केला, आमटी छान केली, पण जरा मीठ जास्त टाकलं. म्हणलं मीठ पावरून तीर्थ पडतंय, पण काही तक्रार आहे का? काही तक्रार नाही. कारण आनंद तेथीचा मुके याची वाचा, बहिरी ऐकती कानी रे, आंधळ्याचे डोळे पांगळ्याची पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, नाचत जाऊ त्याच्या गावारी खिळिया तुका ती येरझार आहे, पण ती आनंदाची आहे. पण जाऊ द्या, ती येरझार जरी आनंदाची असली, ही जन्म मरणाची येरझार आनंदाची आहे का? येताना दुःख, जाताना दुःख, मध्यंतरी दुःखच दुःख. येताना दुःख काय सांगू गर्भीची यातना, जाताना दुःख मारीती झोडीती तोडीती निष्ठुर, आणि मध्यंतरी दुःख सर्व सुखाची आशा जन्म गेला. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाय पाशाला फुटती, भय कापती ती भरला असेल. किती दुःख असतं, किती दुःख असतं. जुने कीर्तनकार सांगायचे, माझ्याकडे मोजून 5 मिनिटं बाकी आहे, त्या 5 मिनिटात सगळं आपल्याला उरकवून आहे. जुने कीर्तनकार अशी एक गोष्ट सांगायची, आपण सगळ्यांना ऐकलेली आहे, की एक लाकूड तोड्या असतो, रानात गेलेला असतो, आणि त्याच्या पाठीमागे वाघ लागतो, हो की नाही? तू पुढे पळतो, वाघ त्याच्या मागे पळतो, तो पुढे, हा मागे, वाघ मागे, तो पुढे, वाघ मागे, धावता धावता मागे पाहतो, पुढे पळतो, मागे पाहतो, पुढे पळतो. पळता पळता एक विहीर असते, त्याच्या भोवताली गवत वाढलेलं असतं, ते गवतामध्ये त्याला काही कळत नाही, पटकन पाय पडतो, विहिरीमध्ये पडतो. पण त्याचं प्रारब्ध जोरावर, त्याच्या त्या विहिरीला ते वडाचं झाड असतं, वडाच्या झाडाला खाली पाय लावलेले असतात, त्याला काय म्हणतात? पारंब्या. ती एक पारंबी त्याच्या हातात येते, तो घट्ट पकडतो, देवा वाचलो रे बाबा, वाचलो म्हणतो, आणि खाली पाहतो, म्हटलं जरा खाली उतरू. मग खाली ती 10 परस विहीर, कोरडी छाक विहीर, आणि त्याच्यामध्ये नाग असा फणा काढून बसलेला, त्याला म्हणते जे हरी ये खाली, तुझ्याकडे जरा तुला प्रसाद देतो. म्हणजे खाली नाग आहे, त्याने ज्या, आणि वरून वाघ आहे, आणि मला वाटतं ज्या फांदीला पकडलं तिला वरून मोहळ असतं, आणि ते नुसतं मोहळ नाही, त्याला काय म्हणतात? बरोबर आहे, आगे मोहळ. म्हणजे मला वाटतं आगे मोहळ का त्यांनी ते चावल्याच्या नंतर फार आग होती, म्हणून त्याला आगे मोहळ म्हणत असावे, असं माझं मत आहे. कारण मला साक्षात्कार झालेला आहे 1 महिन्यापूर्वी. काय झालं, ते आपल्या माऊलीचं मंदिर आहे ना, नाथाचा पार आहे बघा, नाथाच्या पारावर दर्शन घेताना तिथे गांधीन माती, ती आगे मावळाची, मी दर्शन घेताना हात ठेवला, तिने दिला ना प्रसाद. 4 दिवस मोठा हात झाला होता. मग कळाले आग्या मावळ्याला आग्या मोहळ नाव का देतात. लक्षात मला साक्षात्कार आला. त्या आग्या मावळ्याच्या गांधीन माशीने उठल्याला कडाकडा तावा घ्यायला लागल्या. तिथून एक उंदीर होता, त्या फांदीला कुरतडत होता. ती फांदी तुटली तर हा निश्चित बरं दुसऱ्या फांद्या पारंब्या दूर आहे, याच्या हातात नाही. म्हणजे आता बघा, वर ते आमचे बाबा म्हणायचे मोहळोबा आहे, इकडे वाघोबा आहे, खाली नागोबा आहे. तेवढ्या त्यांनी त्या फांदीला पकडलेला आहे, आणि ते फांदीलाही वरून उंदीर कुरतडतो. थोडासा बाजूला गेला तो वाघ झडप घालणार आहे. वाघ त्या गांधीने असणाऱ्या त्या आग्या मावळ्याच्या माशाकडून तावा घेत आहेत. खाली गेला तर काळाचं प्रतिरूप असणारा सर्प चावून तो उद्ध्वस्त होणार आहे, नष्ट होणार आहे, नेस्तनाबूत होणार आहे. पण अशाही वेळेमध्ये त्यांनी वर केलं, आणि तोंडाची थोडीशी पोकळी उचलली, आणि त्या आग्या मावळ्याचं काय म्हणतात त्याला, तर मध असतो त्याला, कांदा, बरोबर,
कांदा थोडासा फुटला, 4 थेंब खाली पडले आणि आता तोंड असं उघडलेलं होतं, नेमका थेंब याच्या जिभेवर पडला. तो म्हणाला लागला, हा तर सोळा सर्गी नाही. एक मूर्ख कुठला. आता खरं सांगा, त्याला इतकं ते चूक किती येते तर सुख पाहता दवा पाडे दुःख पर्वता एवढे. तशा पद्धतीची येरझार आहे. येताना दुःख आहे, जाताना दुःख आहे. मध्यंतरी त्या गांध्या मावशीने चावावे ना, त्याची सगळी रोज चावतायत हो. तुम्ही कधीतरी रसवंतीवर बसला का? रसवंतीवर नाही बसून पहा आणि चांगलं बारकाईने पहा. ते रसवंतीला पहिले मला वाटतं 2-3 ऊस तो रसवंतीवाला घालतो. घालत असताना बाबा त्याच्यात थोडीशी अद्रक ठेवतो, एखादा लिंबू ठेवतो आणि बरोबर ते 2 ऊस त्याच्यामध्ये कोंबतो. कोंबल्याच्या नंतर ते विकून येतात. ते पहिले टपुरे असतात, असे रस भरीत दिसतात. विकून आले का चपटे होऊन येतात. आपल्याला वाटतं आता टाकून देईल, पण तो टाकून नाही देत. त्याला पुन्हा असं दुमतो, पुन्हा त्याच्यात एखादा लिंबू घालतो, पुन्हा कोंबतो. नंतर ते पिकून आल्याच्या नंतर अजून चपटे होतात. आता टाकून देईल नाही, त्याचे पुन्हा ते चारपट करतो. पुन्हा त्याच्यात थोडासा अद्रकीचा तुकडा टाकतो, पुन्हा त्याच्यात घालतो. नंतर पुन्हा इकडून आल्याच्या नंतर वाटतं आता तरी फेकून देईल, नाही तो त्याला पुन्हा असं करतो ना, असा पिळा देतो आणि मग पुन्हा त्यात कोंबतो. नंतर येतो, तुम्हाला अजून पीक पेटली की नाही तुमची कोणाची? नाही. आता तरी बघा, हा ऊस आहे. कोणता ऊस आहे? हा नरघे रूपी ऊस आहे. याला काही बायको, काही मुलं, काही सगळे याला कोंबत राहतात. याच्यातून रस येतो तोपर्यंत, म्हणजे आणा 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 आणा, हे काहीतरी आणतो तोपर्यंत. तुम्ही बारकाईने म्हातारीच्या माना हलत्यानं कधी पाहिल्या नाही? पहा तुम्ही, आवर्जून पहा. म्हातारीची मान हलते, म्हातारीची हलते, पण म्हातारीची मान अशी हलते. बारकाईने पहा तुम्ही, बघा अशी अशी हलते. काय ती सांगत असते, हाना हाना. आणि म्हातारं तिची अशी आहे, नको नको एवढं वेळ नको, एवढं वेळ नको. असं ते होत असतं. किती हो, किती दुःख आहे. म्हणजे इतकं दुःखाने बरबटलेली असणारी परंपरा आहे. म्हणून येरझार खंडित झाली पाहिजे. आणि कधी होते ती? हरी हृदयात साठवला का त्याची सरली येरझार आणि झाला सफल व्यापार. व्यापार सफल होणं म्हणजे काय? तुका म्हणे हित होय तो व्यापार, तया काय फार शिकवावे. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोट्या उदी. सगळ्यांनी ऐकलेली गोष्टी आहे. त्या इंद्र मला वाटतं वैकुंठाला जातात. इंद्र नव्हे, नारदजी. नारदजी वैकुंठाला जातात आणि भगवान विष्णूला म्हणतात, मला त्या एक 5 मिनिटं चालेल का लक्ष्मण बाबा? तुम्ही म्हटले तर चालेल, नाही तर मग मी थांबतो. 5 मिनिटं चालेल? एक 5 मिनिटं घेतो. पाहू शत्रुघ्न महाराज, जरा प्रसन्नतेने सांगा ना. नक्की ना? मग ऐका, त्यांची परवानगी भेटली मग काही नाही, तुमची परवानगी आहे. तर मला सांगायचं काय, काय सांगतो, नारदजी वैकुंठाला गेले. नारदजी वैकुंठाला जातात आणि विष्णू परमात्माला म्हणतात, देवा म्हणजे काय काय हो नारदा? म्हणजे काही नाही, मला जरा संत संगतीचं महत्व सांगावं. देव म्हणायला लागले, संत संगतीचं महत्व तुम्हाला आणि काय सांगायचं, पण मी घाईत आहे, तुम्हाला एक पत्ता देतो. सगळ्यांनी गोष्ट ऐकलेली बरं काही. पत्ता देतो म्हणले, ते खाली जा, पांढरी पिंपळ गाव आहे. म्हणजे बरं, मग तिथे गावाच्या बाजूला एक वाडगा आहे. वाडगा तर कळतो ना आपल्याला सगळ्यांना, ज्याच्यामध्ये आपण जनावर बांधतो. वाडगाच म्हणतात का काय म्हणतात आपल्या भागात त्याला? वाडगा म्हणतात त्याला. आणि फाटाटा लावलेला असतो, गेट केलेला असतो त्याला. त्या वाडग्यामध्ये एक गाय आहे, एक आंब्याचं झाड आहे, एक कुंपण आहे आणि कुंपणावर एक सरडा आहे. का त्या सरड्याला विचारा म्हटले संताचं महिमा काय. ते नारद गेले, त्याला दर्शन केलं, जी हरी जी हरी, आणि आम्हाला संताचं महिमा सांगावं. कोणाला विचारतात? सरड्याला. त्या सरड्याने 4 वेळेस नारदाकडे असं बघितलं नाही, हळू मान पिळून ती पटकन मेलं. नारद पुन्हा रिटर्न वैकुंठाला. देवा त्यांनी संताचं महिमा सांगितलं नाही, ती मेलं. म्हणजे चिंता करू नका, त्याच ते आंब्याचं झाड होताना त्याच्याकडे पोपट आहे, तिथेच जा. पांढरी पिंपळ गावाला सप्त चालू आहे. त्या पोपटाला विचारा नारदाचं महिमा, आपल्या संताचं महिमा. नारद आले, त्या पोपटाला विचारलं, पोपट दादा तुम्ही फार छान बोलता, पटकन सांगा बघू संताचं महिमा काय. त्या पोपटाने नारदाकडे 4 वेळेला बघितलं, मान पिळली म्हणतात आणि तेही पटकन मेलं. मग नंतर नारद पुन्हा गेले, तेव्हा म्हटले ते पोपटही मेलाव. म्हणजे चिंता करू नका, तिथे गोमाता होती का नाही? म्हणले हो. त्याचा प्रसव धर्म जवळ आला होता. म्हटले हो. मग ते प्रसव धर्म जवळ आलेला आहे ना, त्या गायीच्या पोटी जन्माला आलेला जो बछडा आहे त्याला जाऊन विचारा संताचा महिमा काय. नारद त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं, अहो तुम्ही तरी संताचा महिमा सांगा. त्या बछडीने पाहिलं, नारद जवळ आला, चरणाचं दर्शन घेतलं, त्यांचं पाय चाटलं आणि ते पटकन मेलं. तीही मेलं. ती मेल्याच्या नंतर नारद पुन्हा वैकुंठाला. देवा तीही मेलं हो. देव म्हणले, आता चिंता करू नका, त्या गावातला सरपंच आहे. कोणी आपलं सरपंच? सरपंच नाही आपल्या गावात? इथं नाहीत का? बरोबर. ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष कोणीच नाही. जाऊ द्या, मी आपले शेषराव बाबा त्यांनाच घेतो. शेषराव बाबा म्हणले, त्यांच्याच प्रेरणेने कार्यक्रम चालू आहे. त्यांच्या घरात नुकताच नातू जन्माला आले, त्याला जाऊन विचार संताचं महिमा. नारद म्हणले, चुकून नको. म्हणले का? म्हणले त्या सरड्याला कोणी वारीच नाही, पोपट्याला कोणी विचारणार नाही, गाईचा बछडा केला सोडून दिलं, पण पांढरी पिंपळ जावं, माझे डोळे पांढरे करेपर्यंत हाणतील आणि मला शेवटी तुझ्या घरी पाठवून देतील. मी जात नाही. देव म्हणला लागले, चिंता करू नका, मी येतो तुमच्यासोबत.
नारद पुढे धाडत करत लटलट कापत आले. आता यांना आनंद हे परमार्थिक लोक. नारद आले, देवाला घेऊन आले. घरात सगळ्या साधू संती ती घरात तुझी दिवाळी दसरा सगळे धावा धाव. आणि नारद बसले, देव बसले. यांनी ते बाळ काढलं, नारदाच्या अंकावर आणून दिलं. म्हणले साधू संती ती घरा तुझी दिवाळी दसरा आहे ना, आनंदाचे. इतर लोकांना काय असतं, साधू संती ती घरा मागचे पुढचे दारे बंद करा. पण जे भाविक असतात, ज्यांना अंतकरणात आनंद असतो, त्यांना आनंद वाटला. आणि ते बाळ हातात दिलं. देवाने अशी कोपर खळी मारली. नारदा विचारा. नारद म्हटले नको नको. नाही म्हटले विचारा. नारदाला वाटत पटकन दिलं तर करायचं काय. अरे 4-5 अगोदर गेले होते. नारदाला विचारा म्हटले, अहो मी आहे ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपत्ती जेणे विश्व निर्मिले. अरे मी असताना तुम्हाला काय चिंता आहे, विचारा तुम्ही. मेलं तर मी जिवंत करेल. मग नारदाने भीत विचारलं, का ए बाळा, मला संताचा महिमा सांगतो की. ते बाळ खिलखिल हसायला लागलं. नारदाला आनंद वाटला. गेलं नाही ना संताचा महिमा, नका कसा आहे ना. ते गेलं नाही, नारदाला आनंद वाटला. आणि तेवढ्याच हसतो नका म्हणलं, सांग ना संताचा महिमा. ते बाळ बोलायला लागलो, बाळ बोलव. पण आता संत देवाची करणी, ते बोलायला लागलं. म्हटले नारदा अजून कळालं नाही तुम्हाला. अहो म्हटले तुम्हीच संत आहात. तुमच्या पहिल्या दर्शनाला मी सरड्याची योनीतून मुक्त झालो, मला पोपटाची योनी प्राप्त झाली. पोपटाची योनीतून मुक्त झालो, मला बछड्याची योनी प्राप्त झाली. बछड्याची योनीतून मुक्त झालो, मला आता मनुष्याची योनी प्राप्त झाली. आता तुमचा संत संघ घडला. रवीती फेरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. आता मला ब्रह्मरूपता प्राप्त होणार. कारण धरतीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लाळा त्याचा. मला भगवत तत्वाची प्राप्ती होणार. हा सगळी तुमची कृपा आहे. मला म्हणायचं, मला असं वाटतं यालाच म्हणावं, त्यांची सरली धारण झाला सफल व्यापार. हा व्यापार सफलतेचं लक्षण आहे. पुढची नाही तर खंतितेनं करा, होणे गाढव कुत्रा. खालच्या योनीला जावं लागलं तर व्यापार निष्फळ झाला. आणि आपल्याला उत्तम योनी किंवा मुक्ती प्राप्त झाली तर त्यांची सरली झाला सफल व्यापार. आणि मग प्रारब्धच्या जीवनामध्ये हरी आला होता मग कैची भय चिंता. त्याला भूतकाळाची भीती राहत नाही, भविष्यकाळाची चिंता राहत नाही. कारण भयचिंता रहित असणारा हरी त्याच्या हातात आलाय. आणि तो हरी कुठलीच उरी त्याच्या जीवनामध्ये उरू देत नाही, असं जगद्गुरु तुकोबराय बोलतात. तुका मन हारी, 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 तुका मन हारी. काही मोरो ना देऊरी, काही मोरो ना देऊरी, जाती करारे कांती करारी काहे काहे काही उरले त्याची सरले त्याची सरले झाला सपना या पार, झाला सपना या पार, हो या पार, झाला सपन 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 या पार, सपन या पार, झाला सपना या पार, हरी झाला सपन या झाला सपन गावर, झाला सपन गावर,
झाला सपन झाला झाला सपन झाला सपन झाला सपन व्यापार 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 झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार बोला थोडं झाला झाला जय हो झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल झाला सफल झाला सफल झाला सफल जाती सरली रसार जाती ये तुका म्हणे हरी काही उरवणी उरी 1-2 मिनिटं लक्ष द्या फक्त. हरी उरी उरून दी हे बघा एक व्याकरणामधला नियम आहे. जुने मंडळीला लक्षात येईल. निमित्त अपाय नैमित्तिक कशाची अपाय. ज्या निमित्ताचा अपाय झाला तर नैमित्तिकाचा अपाय वेगळा करावा लागत नाही. तर दुसरा एक नियम आहे वेदांतातला कारण नाशक कार्य नाशक. कारणाचा नाश झाला की कार्याचा वेगळा नाश करावा लागत नाही. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी म्हणतात गाढिली मारली देशी. गर्भवती स्त्रीला मारलं तर तिच्या गर्भातल्या बाळाला वेगळं मारावं लागत नाही. तसं जन्म मरणाची परंपरा येरजा हे कार्य आहे. त्याचं कारण 3 आहे. एक आहे कर्म, 2 आहे वासना आणि 3 आहे अज्ञान. कर्म उरत नाही कारण तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केल्या होय अपरा तोषा लागी मग ती पूजे रिजलीने आत्मराजे वैराग्य स्थिती द्यायची. कसं आहे त्या परमात्म्याला कर्म अर्पण केलं तर ते वेगळं राहत नाही. यत करोशी यदस्नासी यत जोशी ददासी यत तपशे कवते तत्पुरुषव मदर्पणम किंवा कायन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मान वा प्रकृती स्वभाव करून घेत यत सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. कर्म परमात्म्याला अर्पण केलं तर कर्मरूपी उरी राहत नाही. आता दुसरी वासनारूपी उरी आहे. पण आईचे आवडते मनात देवा पुरवावी वासना. कोणती तर सुरुवात काय देव वसे चित्ती त्याची घडावी संगती आईचे आवडते मनात देवा पूर्ववी वासना किंवा धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सोना गवळीयाच्या. हरिरूपच वासना झाल्याच्या नंतर ती उरी उरत नाही वासनेची. आणि राहिला आता अज्ञान.
विचारसागर ग्रंथामध्ये एक परंपरा आहे, 1 मिनिटात ऐका. सगळ्या दुःखाला कारण आहे शरीर, शरीराला कारण आहे पाप पुण्य, पाप पुण्याला कारण आहे धर्माधर्म, धर्माधर्माला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे राग द्वेष. मला वाटतं बघा, शरीर, पाप पुण्य, धर्माधर्म, राग द्वेष, अनुकूल प्रतिकूल ज्ञान, त्याला कारण भेद ज्ञान, आणि भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि ज्ञानरूप परमात्मा हृदयात आल्याच्या नंतर अज्ञानरूप अंधकार राहत नाही. म्हणून तुका म्हणे हरी काही उरवणे दिवरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. प्रारब्ध से जीवनामध्ये त्याला आता भूतकाळाची भीती राहत नाही, भविष्य काळातली चिंता राहत नाही, कारण हरीच्या ठिकाणी भय चिंता नाही. मग हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता, होऊन राहती उदास बळकट कास भक्तीची. अशा पद्धतीने याचा शक्ती यथामती यथाकाल, शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य, या अभंगावरती काही चिंतन करण्याचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केलेला आहे. झालेली शब्दसुमन बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, छोट्या काही बालगोपिका, नंतर ज्येष्ठ असणारे तरुण मंडळी, काही ज्येष्ठ मंडळी, छोटी बालगोपाळ मंडळी, आणि जुनी परमार्थिक असणारी ही माझ्या भोवताली बसणारी जाणती मायबाप, आणि आपण सर्व असणारे गुणीजन मंडळी आणि संशिष्टीवाले आणि माझ्यासोबत आलेले महाराज, आपण सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान परमात्मा यांच्या चरणारविंदी शब्दसुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. आता आपली चालही झालेली, वेळही झालेला आहे. सर्वांनी वर हात करा. तिन्ही भजन आपण एकदा घेऊ. आपले ते बुक्का लावणारे माऊली गणेश माऊली या पुढे सगळ्यांनी वर हात करा. हरी विठोबा रखुमा हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, टाळी 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. पटकन वर हात कर, वर हात येते. हे बघा, 2 तास झाला मी बडबड करतो, आमचे महाराज गोड मृदंग वाजवतात, ही मंडळी गोड गातात. तुमच्या बिंबीचे त्याला काही धक्का आहे का? तुम्ही टू मी ते पाहत होतो, तुम्ही झोपले नाही, तुम्ही गोड कीर्तन ऐकलं, पण वर हात करा ना, वर हात, वर हात. म्हणजे काही नाही, 1 मिनिटा करता फक्त. माझ्या माता भगिनी सगळ्या म्हणतील नामदेव जनाबाई, आणि आमचे सगळे पुरुष मंडळी बोलतील सोपान काका मुक्ताबाई. हे आता श्रीमूर्ती बसले इकडे खुर्चीवर, ज्यांना मी आता बुक्का लावला. कशा करता लावला माहिती तुम्हाला? नाही, त्याच्या करता लावला. तुमचा आवाज जास्त आला तर ती बक्षीस देणार आहे, यांचा आवाज जास्त आला तर बरं का, बघा तुमच्याकडे जबाबदारी. वर हात करा पटकन, ज्यांचा आवाज मोठा येईल त्यांना बक्षीस पटकन सर्वांनी. आणि माता वर्ग पुन्हा म्हणतील, महिला मंडळ मागे म्हणतील. आपण ऋषिकेश महाराज यांचा आवाज ऐकू 2 मिनिट. वर हात सर्वांनी. हरी नामदेव जनाबाई सोपन काका. एक मिनिट. हात वर, हात वर, हात वर. तुम्ही काही नाराज आहेत का? एका स्वरात आला पाहिजे, स्वरात जोरात आवाज आला पाहिजे. सगळे महिला मंडळ सगळ्या म्हणतील नामदेव जनाबाई, पुरुष मंडळी सगळे बोलतील सोपन काका मुक्ताबाई. आवाज आला पाहिजे हो. एकदा वर हात आपले. बघा, आमचे माईक जरी माझ्याजवळ असले तर तुमची माईक कमी नाही ना. वर हात एकदा. ओंकार मला सगळ्याला टिपून घ्यायचा पटकन. हरी बोल, हरी बोल. नामदेव जनाबाई सोपन. पुरुषाचा आवाज वाढलाय. होय होय, महिलांचा आवाज वाढला. पुरुष पुरुष. वा बाळांनो, आवाज आवाज आपला आवाज. सोपन काका. हा, टाळी टाळी. हरी बोल. सोपन काका. नामदेव जनाबाई सोपन काका. नामदेव जनाबाई सोपन काका. नामदेव जनाबाई सोपन काका. नामदेव जनाबाई टाळी टाळी. नामदेव जनाबाई सोपन काका. नामदेव जनाबाई सोपन काका. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई.
आणि मी बघितलं पण खरं सांगतो माझा निर्णय झाला नाही. तुमचा आवाज वाढला का इकडचा वाढायचा इकडला वाढला का इकडं वाढायचा त्यामुळे निर्णय काही झाला नाही. तुम्हाला काही टेन्शन नाही. पुढच्या वर्षी बघू निर्णय झाला. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय हा बोलिलेले कोणी वा कोणी उतरे क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार में आपला क्षमा पराध महाराज तुका म्हणे दानेश्वर राखा माया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही तिथं ज्ञानदेव तुकाराम